नमस्कार मित्रांनो. आज या झूम मीटिंगच्या माध्यमातून आपण एमसीसीचं रजिस्ट्रेशन पासून ते सीट अलॉटमेंट पर्यंतची जी काय प्रोसेस आहे. काउन्सिलिंग म्हणजे नुसतं काउन्सिलिंग नसतं. त्याच्यामध्ये फक्त रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग किंवा सीट अलॉटमेंट नसतं. तर त्याच्या पाठीमागं अनेक गोष्टी घडत असतात. ज्यावेळेस आपण या गोष्टी करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळं मी सांगितल्याप्रमाणे की मी माझ्या व्हिडिओमध्ये या अगोदर पण कमेंट केली होती की आपल्याला दोन ग्रुप आपण ऑलरेडी बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक पेड फॅमिली आहे आणि एक फ्री फॅमिली आहे. आज पेड फॅमिलीमध्ये पण माझे जवळजवळ 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत की ज्यांनी आमची पेड काउन्सिलिंग लावलेली आहे. आज त्यामध्ये फक्त महाराष्ट्रातीलच नाहीत, तर माझ्याकडं कर्नाटक आहे, गुजरात आहे, त्याच्यानंतर राजस्थान आहे, छत्तीसगड आहे, दादर नगर हवेली आहे आणि एक कॅनडा मधला स्टुडंट आहे. म्हणजे अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपली ही पेड काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तर तर एमसीसीचं रजिस्ट्रेशन प्रोसेस, त्यामधल्या काय अडचणी असतात, आता या वर्षीचे काय नियम आहेत, हे सर्व नियम आपण आजच्या या झूम मीटिंगच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मी प्रत्येकाला या ठिकाणी वेलकम करतो आणि आपली सिटी कोणती आहे हे प्रत्येकाने जर टाईप केलं तर मला कळेल की तुम्ही कुठून कुठून आज जॉईन झालेला आहात आणि याचं रेकॉर्डिंग हे आपलं आज फेसबुकला जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येकानं रिस्पॉन्स देणं तितकंच गरजेचं आहे. हा व्हिडिओ युट्यूबला जाईल. हाच व्हिडिओ जे आपले फेसबुक, इंस्टा आणि युट्यूबला जी फॅमिली आपली बघते त्या सर्व फॅमिलीला हा व्हिडिओ जाणार आहे. अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही. त्याची लिंक मी ऑलरेडी ग्रुपवर देईल. प्लीज त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा, कारण ते नवीन चॅनल आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून आपल्याकडं कमी सबस्क्रायबर आहेत. तर मी प्रत्येकाचं या ठिकाणी या झूम मध्ये स्वागत करतो आणि आपण कुठून कुठून आहात. तर या ठिकाणी आज मुंबई, लातूर, सांगली, संभाजीनगर, पुणे, पनवेल, नांदेड, शिरपूर, धुळे, प्रत्येकाने टाईप करा मित्रांनो. मुंबई, विजापूर कर्नाटका ग्रेट, परली वैजनाथ ग्रेट. बघा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या गावाचा प्रत्येकाला अभिमान पाहिजे. प्रत्येकाला आपल्या जिल्ह्याचा अभिमान पाहिजे. भंडारा, गोवा. मी या ठिकाणी काय बोललो की महाराष्ट्रातीलच नाहीत तर देशभरातून आपल्याकडे लोक जॉईन आहेत. नागपूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, प्रत्येकाला आपल्या जिल्ह्याचा अभिमान पाहिजे. पुणे. कारण हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहताय, तर हा व्हिडिओ ज्यावेळेस फेसबुकला जाईल त्यावेळेस फेसबुकवरती लाखो विद्यार्थी तो व्हिडिओ पाहणार आहेत. त्यामुळे तुमच्या गावाचं नाव ऍटलिस्ट तिथं त्यांना कळेल की बाबा हा सांगलीतनं पाहत होता, हा घनसवंगी. प्रत्येकाने टाईप करा. सोलापूर. आपल्याकडं फक्त महाराष्ट्रातून विद्यार्थी नाहीयेत, तर आपल्या काउन्सिलिंग मध्ये आज राज्यभरातून, जगभरातून विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. रायगड, नानासाहेब सर आपलं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सुतार सर तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर सहार सर, जालना, तुमचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर सदा सर, यवतमाळ, तुमचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्राला हे आपलं जी नीट ऍडमिशन ब्ल्यूप्रिंट आहे, चिन्मय सर पुणे, आपले या ठिकाणी स्वागत आहे. जीर गयल, सांगली, आपले या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो. पटापट टाईप करा, कारण कसं आहे की तुम्ही माझ्यासोबत असणं गरजेचं आहे. कोपर खैदाने, छत्रपती संभाजीनगर, प्रत्येकाने पटापट
तर आपण आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील या ठिकाणी आपल्यासोबत विद्यार्थी जोडलेले आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याचा ऍडमिशन होणं तितकंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे आजचा जो टॉपिक आहे, तर एमसीसी मध्ये कोण कोण विद्यार्थी एनरोल करू शकतात, त्यासाठी किती मार्क्स हवे आहेत आणि आपल्याला या ठिकाणी या वर्षीच्या जी काय ऍडमिशन प्रक्रिया आहे, ती ऍडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू राहणार आहे, त्याचं टाइम टेबल काय असेल आणि पुढं आपल्याला जर राऊंड वन मध्ये जर ऍडमिशन मिळालं तर त्या ठिकाणी आपल्याला फ्री एक्झिट घ्यायची का बेटरमेंट करायचं, ही जी काय प्रक्रिया आहे ती टोटल यावर्षी चेंज झालेली आहे दरवर्षीपेक्षा. आणि प्रत्येक राऊंडला कशा पद्धतीनं आपण पुढे जायचं याची पूर्ण तयारी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये करायची आहे. कारण बऱ्याच गोष्टी असतात या काउन्सिलिंग मध्ये, आपण करत असताना छोट्या छोट्या जर चुका झाल्या तर नक्कीच त्या ठिकाणी तुमचं एक वर्ष आणि लाखो रुपये वाया जाऊ शकतात. आणि त्याची काळजी मी या महाराष्ट्रासाठी घेतोय, त्याचा मला आज तुमच्या सोबत आहे, त्याचा मला गर्व आहे. कारण आज या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत येतोय आणि त्या विद्यार्थ्यांसोबत मी काम करतोय. त्यामुळं आज प्रत्येकाला या ठिकाणी मानाचा जय महाराष्ट्र. कारण फक्त या ठिकाणी आपल्या मायभूमीतील सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला जी काय मदत करायची आहे, मी गेल्या वर्षी महाराष्ट्रासोबत पूर्ण राज्यभरातील म्हणजे देशभरातील लोकांना मी कनेक्ट केलं होतं. पण या वर्षीचे जे माझे व्हिडिओ आहेत ते सर्व मी मराठीत बनवलेत आणि माझ्या मराठी फॅमिलीला मला सपोर्ट करायचा होता. म्हणून यावर्षी मी सध्या बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांवरती काउन्सिलिंग मध्ये कॉन्सन्ट्रेशन नाही केलेलं, फक्त मी महाराष्ट्रातीलच विद्यार्थ्यांवरती कॉन्सन्ट्रेट केले. यामध्ये माझे पत्रकार बंधू असतील, माझे शिक्षक वर्ग असेल, त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये जी सेवा देणारी देशातील लोक असतील, शिवाय जे पोलीस बंधू आहेत जे आज 24 तास आपली देशाची राज्याची सेवा करत असतात, तेही या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आणि माझा सगळ्यात मोठा, माझा जगाचा पोशिंदा, ज्याच्यामुळं हा देश चालतो, ज्याच्यामुळं आपण आज या जगामध्ये जगायला शिकतोय, ज्याच्यामुळं आपल्याला 2 टायमाची भाकरी मिळते, तो माझा जगाचा पोशिंदा, सर्वांचा लाडका माझा शेतकरी बंधू या ठिकाणी आज आपलं पोरग डॉक्टर व्हावं, त्याचं स्वप्न डॉक्टर व्हायचं असावं या ठिकाणी, त्यासाठीही आज माझ्या जगातील म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू यांचंही या ठिकाणी मी आजच्या झूम मध्ये स्वागत करतो. कारण आता आजचा जो विषय आहे तो आपण या ठिकाणी एमसीसीचं रजिस्ट्रेशन, त्याच्यामधल्या ज्या काही टेक्निकली गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी घेणार आहोत. आजची ही मीटिंग जी आहे ते आपल्यासोबत माझे टीम मेंबर, माझे बंधू अशोक गोरड सर, जी माझ्या बॅकअपला सपोर्ट करत असतात मला, ते आजच्या या मीटिंगचं पूर्ण जे आहे ते या ठिकाणी ते स्वतः BSc ऍग्रिकल्चर पुणे गव्हर्नमेंट आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत ऍग्रिकल्चर मध्ये. आणि त्यांनी स्वतः या देशाची सर्वोत्तम जी परीक्षा मानली जाते, ज्याचं सगळ्यांना दुःख असते रिझल्टची, ते
यूपीसीची परीक्षा, यूपीसीच्या परीक्षेमध्ये ते इंटरव्ह्यू दिलेले आहेत. आज ते आपल्यासोबत या ठिकाणी जे काय ही प्रक्रिया आहे, ही पूर्ण प्रक्रिया ते स्वतः या ठिकाणी कव्हर करणार आहेत. तर मी त्यांना ऑलरेडी हॉर्स दिलेला आहे. आवाज येत नाही? येतोय सर. येतोय ना? मला एकाने इथं टाईप टाईप केलाय, आवाज येत नाही. हॅलो. एक मिनिट. सर एक मिनिट. ऍक्च्युली स्क्रीन शेअर होत नाही. हॅलो, माझी स्क्रीन दिसत आहे का सर्वांना? हॅलो. आवाज येतोय तुझा? ठीक आहे. तर नंबर माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना? हा माझी स्क्रीन दिसत आहे? हा, दिसते दिसते, ओके, स्क्रीन दिसते. ठीक आहे. सर्वांचं स्वागत आहे आपल्या बजेट प्राईड अकॅडमीमध्ये, ज्यांच्या थ्रू सर जे आहे पूर्ण महाराष्ट्राला मेडिकल काउन्सिलिंग विषयी जागृत करत आहे. ठीक आहे. तर आपण आता एमसीसीचं काउन्सिलिंग कसं होतं, काय होतं, जे काही एमसीसी ब्राउचर आहे त्याच्यानुसार आता आपण बघणार आहे की एमसीसी मध्ये यावर्षी त्यांनी काय चेंजेस केले, अगोदर काय होतं आणि यावर्षी परत काय चेंजेस केले, कोण कोण पार्टिसिपेट होऊ शकतो. तर त्याच्याविषयी सर्व इन्फॉर्मेशन आता आपण बघूया. सर्वांना जर आवाज क्लिअर होत असेल तर कोणीही एकाने फक्त हो म्हणा. अनम्यूट करून. हॅलो, हा, आवाज येतोय माझा क्लिअर? आवाज आवाज क्लिअर येत नाही तुझा जरा. ओके, एक मिनिट. थोडा इंटरनेट इश्यू आहे. आता येतोय क्लिअर? हा, थोडा येतोय आता. थोडा इंटरनेट इश्यू आहे माझ्याकडे. हॅलो. हा, तर स्टार्ट करूया आपण आता. हॅलो. हा, बोल आता. हा, तर या एमसीसी मध्ये कोण कोण पार्टिसिपेट होतं, कोणत्या कोणत्या कॉलेजेसचे ऍडमिशन होतात, एमसीसी थ्रू कोणत्या कोणत्या कॉलेजेसमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो हे बघायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे जी काही मेडिकल काउन्सिलिंगची प्रोसेस आहे किंवा जी पण काही मेडिकल सीट्स आहेत ह्या 85% कोटा हा स्टेटचा कोटा असतो. म्हणजेच काय असतं, जे पण स्टेट आहेत त्या स्टेट मधल्या विद्यार्थ्यांना, सपोज फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन भेटावं त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांसाठी 85% ज्या काही सीट्स आहेत त्या रिझर्व्ह करून ठेवल्या असतात. आणि राहिलेल्या ज्या काही 15% सीट्स आहेत त्या ऑल इंडिया लेवलच्या असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही स्टेट मधला विद्यार्थी कोणत्याही स्टेटमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकतो गव्हर्नमेंट कोट्या थ्रू. ठीक आहे. तर आता एमसीसी मध्ये आपण ते जो काही 15% कोटा आहे, ऑल इंडिया कोटा आपण त्याला म्हणतो स्टेट कॉलेजेसमध्ये, तर तो असतो 15%. त्यानंतर पुढचा, आता जे पण डीम युनिव्हर्सिटीज आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे भारतीय विद्यापीठ, जसं आहे डी वाय पाटील, या सर्व डीम युनिव्हर्सिटी. तर त्याच्यामधल्या 100% सीट्स ह्या एमसीसी कोट्यामधून एमसीसी थ्रू भरल्या जातात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी दिलं बघा, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, डीयू म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी आहे,
अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे किंवा जामिया मिलिया आहे. आता ह्या सर्व युनिव्हर्सिटी ह्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या की दिल्ली सारख्या ठिकाणी आहेत त्या. त्यानंतर 100% एम्स आणि जिपमर इन्स्टिट्यूशन्स, जेवढ्या काय एम्स आहेत, जेवढ्या काय बाकीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत, त्याच्यामधल्या 100% सीट्स ह्या एमसीसी थ्रू भरल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर पुढे एएफएमसी. एएफएमसी म्हणजे काय? आर्म फोर्स मेडिकल कॉलेज. जे पण आर्मीचं आपले मेडिकल कॉलेज असतं जे की पुण्यामध्ये आहे आपल्याकडे, तर त्या कॉलेजच्या पण जे काही सीट्स आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन हे फक्त आणि फक्त एमसीसी थ्रूच करायला लागतं. त्यानंतर बीएससी नर्सिंगच्या, पण बीएससी नर्सिंगच्या कोणत्या सीट्स? ज्या एम्सच्या सीट आहेत, ज्या डीयूच्या सीट आहेत म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सीट आहेत किंवा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या सीट आहेत, ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या सीट आहेत, त्यांच्या सर्वांचं जे काही ऍडमिशन होतं ते बीएससी नर्सिंगचं ऍडमिशन हे आपल्या एमसीसी काउन्सिलिंग थ्रू होतं. ठीक आहे. तर आता पुढची स्लाइड बघूया आपण की यावर्षी त्यांनी चेंजेस काय केलेत. तर यावर्षी 2 चेंजेस केले आहेत. मी नीटनेटकं समजून सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. त्याच्यामध्ये त्यांनी 2 ऑप्शन आणलेत, फ्रीज आणि फ्लोएट. आता फ्रीज आणि फ्लोएट म्हणजे काय? तर अगोदर काय व्हायचं, आपण काय करायचो की बाबा आपल्याला राऊंड 1 ला तुम्हाला सीट अलोकेट झाली, पण कोणतं तरी खालचं कॉलेज लागलं. राऊंड 2 ला आपल्याला त्यासाठी वेट करायचा. पण अगोदर काय व्हायचं, तुम्हाला राऊंड 1 मध्ये त्यासाठी त्या कॉलेजमध्ये जाऊन सांगावं लागायचं. तर आता त्यांनी काय केलं, फ्रीज करायचं म्हणजे काय ते बघून घ्या. तर फ्रीज म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल तुमचा राऊंड 1 आहे, राऊंड 1 सुरू झाला आणि राऊंड 1 मध्ये एखाद्याला 650 मार्क आहेत, तर 650 मध्ये त्याला डिरेक्टली एम्स लागलं, कोणतंही एम्स लागलं जे की त्याच्या आवडीचं आहे. फॉर एक्झाम्पल सपोज ह्याच्यामध्ये नागपूर लागलं, नागपूर एम्स लागला. आपण एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला हे करतो की 650 मार्क आहेत नीटमध्ये, नीटचा स्कोर आहे 650, त्याच्यामध्ये त्याला एम्सच पाहिजे, पण एम्स मध्ये त्याला कोणतं लागलं? नागपूर लागलं. ठीक आहे. पण त्याला एम्स कोणतं पाहिजे? दिल्ली पाहिजे. मग दिल्ली पाहिजे त्यासाठी तो काय करू शकतो की याच्यामध्ये त्याला ही सीट फ्लोएट म्हणून ठेवू शकतो आणि मग तो राऊंड 2 मध्ये दिल्लीसाठी प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. पण हे त्याला काय करायला लागेल? फ्लोएट म्हणून ठेवावं लागेल. त्यावेळेसच तो राऊंड 2 मध्ये दिल्लीसाठी प्रयत्न करू शकतो, म्हणजेच राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. पण त्यांनी जर एम्स नागपूर ही जर फ्रीज करून टाकली, फ्रीज केली म्हणजे काय केलं, त्यानं ती सीट घेऊन टाकली, त्यानं कन्फर्म केलं की नाही मी नागपूरमध्येच ऍडमिशन घेणार आहे, नागपूरमध्येच मी राहणार आहे, तर तो राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत. राऊंड 2 मध्ये तो पार्टिसिपेट नाही होऊ शकत. तर ह्याचं झालं फ्रीज आणि फ्लोएट. याच्याविषयी जी काही इन डिटेल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगू की राऊंड 1 मध्ये तुम्ही ऍडमिशन झालंय तुमचं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला नागपूर लागले, पण आपल्याला आता दिल्लीसाठी जायचं, मग त्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी तुम्हाला नागपूरमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायची गरज नाही. तर आता त्यांनी काय केलेलं आहे, सर्वांसाठी जे पण डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. ऑफलाईन तुम्हाला जायची गरज नाही जर फ्लोटिंगसाठी हे करायचं असेल तर. पण जर तुम्ही फ्रीज केली सीट, जर तुम्ही फ्रीज केली तर त्या इन्स्टिट्यूटला फिजिकली प्रेझेंट राहायचं. फिजिकली प्रेझेंट राहून तुम्हाला तिथे तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून तुम्हाला ती सीट फ्रीज करायला लागेल. पण जर तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला राऊंड 2 मध्ये दिल्लीचं एम्स पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला ती सीट फ्लोटिंग ठेवायला लागते आणि त्याच्यामध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईन होणार. ऑफलाईन तुम्हाला नागपूरला जायची गरज नाही. हे समजून घ्या. सर्वात महत्वाचा बदल हा आहे. समजलं असेल सर्वांना. जर कुणाला काही शंका असेल तर ज्यावेळेस सेशन होईल, सेशन झाल्यानंतर विचारा. आता आपण जाऊया पुढच्या स्लाइड मध्ये. हातावर वजन दिलं यार. आता वजन तर खाली वजन पडते एवढं वजन माझं आहे. हॅलो, कोणी अनम्यूट, सर्वांनी स्वतःला अनम्यूट करा. अनम्यूट केल्यानंतर सर्वांना माझा आवाज जाईल, मध्ये कोणी बोलू नका. ठीक आहे. दी फायनान्शियल स्ट्रॅटेजी बघा, रजिस्ट्रेशन आणि सिक्युरिटी डिपॉझिट, कोणाचं किती सिक्युरिटी डिपॉझिट असणार आहे ते बघा. तर ऑनलाईन पेमेंट जे आहे, तुम्ही चॉईस फिलिंग केलं, चॉईस फिलिंग करताच्या वेळेस तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक चॉईस फिलिंगच्या वेळेस, म्हणजेच राऊंड 1 आहे तर त्याच्या वेळेस तुम्हाला कुठे ऍडमिशन, जर फॉर एक्झाम्पल की नागपूर एम्सला हे भेटत असेल, ऍडमिशन भेटत असेल, तर तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागतं. तर प्रत्येक कॉलेजची डिपॉझिट फी किती आहे ते बघा, म्हणजे ते युनिव्हर्सिटीनुसार होईल. जर का डीम युनिव्हर्सिटी असेल त्या सर्वांना नॉन रिफंडेबल 5,000 असते आणि रिफंडेबल सिक्युरिटी असते जे की 2 लाख रुपये असते. म्हणजेच तुम्हाला टोटल 2,05,000 रुपये भरावे लागतात चॉईस फिलिंगच्या वेळेस. 5,000 रुपये हे नॉन रिफंडेबल असते. ते म्हणजे काय असते की आपली फी असते की आपण राऊंड मध्ये पार्टिसिपेट होतोय, आणि तुमचं रिफंडेबल डिपॉझिट असते ते 2 लाख रुपये असते. तर 2,05,000 रुपये डीम युनिव्हर्सिटी. ऑल इंडिया कोटा, सेंट्रल असेल, एम्स असेल किंवा जिपमर असेल, ज्याच्यामध्ये अनरिझर्व आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी, ह्या 2 कॅटेगरीसाठीचं नॉन रिफंडेबल डिपॉझिट आणि रिफंडेबल सिक्युरिटी किती बघा. तर 1,000 रुपये हे नॉन रिफंडेबल आहे आणि 10,000 रुपये हे रिफंडेबल आहे. म्हणजेच 10,000 रुपये तुम्हाला जर ऍडमिशन नाही भेटलं त्या कॉलेजला तर तुम्हाला ते 10,000 रुपये रिटर्न भेटतील. तर टोटल तुम्हाला 11,000 रुपये जातात. ऑल इंडिया कोटामध्ये. हॅलो,
हो का? ऑल इंडिया कोटामध्ये जे आता बाकी SC आहेत, ज्यांची कॅटेगरी SC आहे, ज्यांची कॅटेगरी ST आहे, ज्यांची कॅटेगरी OBC आहे किंवा जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी नॉन रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट असते 500 रुपये आणि रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट असते 5,000 रुपये. तर टोटल असते 5,500. हे बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी समजून घेतात. त्यानंतर दुसरं काय आहे, जर तुम्ही गव्हर्नमेंटला प्लस डीम युनिव्हर्सिटी ह्या दोघांनाही अप्लाय करत असाल तर तुम्हाला फक्त ज्याची हायर फी आहे तेवढीच ही करायला लागते. म्हणजेच काय, तुम्ही डीमलाही करताय तर त्याचे 2,05,000 आणि तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंटला कॉलेजला करताय अनरिझर्व कॅटेगरीमध्ये आहे, जनरल कॅटेगरीमध्ये आहे तर त्याचे 11,000. असे तुम्हाला 2,16,000 रुपये पे करायची गरज नाही. तुम्हाला MCC कोट्यामध्ये एकदा तुम्ही हे झालं रजिस्ट्रेशन केलं की त्यानंतर तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीमध्ये किंवा ह्या तिन्हीमध्ये जरी तुम्हाला हे करायचं असेल तरी तुम्हाला फक्त एकच फी भरायची 2,05,000 रुपये. ठीक आहे, वेगळी वेगळी फी भरायची गरज नाही. त्यानंतर मास्टर पातळीवर 4 स्टेजेस असतात आपल्या काउन्सिलिंगच्या, ज्या सर्वांना माहित आहेत. पहिला असतो राऊंड 1, ज्याच्यामध्ये आपण जी टेस्ट रन असते त्याच्यामध्ये काय काय येतं, रजिस्ट्रेशन येतं, चॉईस फिलिंग येतं आणि फ्री एक्झिट एक्सेप्ट नेट राहतो. राऊंड 2 मध्ये स्ट्रॅटेजिक शिफ्ट, त्यामध्ये काय असतं, फ्रेश चॉईसेस रिक्वायर्ड लागतात. म्हणजेच तुम्हाला राऊंड 1 मध्ये कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती गेलाय त्याच्यानुसार आपल्या मार्क्सला कोणतं कॉलेज लागू शकतं त्याच्यावरून तुम्हाला ते चॉईस फिलिंग करावं लागतं. सो दॅट की बाबा आपल्याला जे आपल्याला पाहिजे ते कॉलेज लागण्याचे चान्सेस वाढतात. मग या राऊंड मध्ये आणि या राऊंड मध्ये सर्वात जास्त काउन्सिलिंगची गरज कुठे असते, इथे दोन्ही असते. याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्टीज करून काउन्सिलिंग घेणं खूप गरजेचं आहे. कारण का त्यावेळेस काय होतं, आपण सर्व कॉलेजची इन्फॉर्मेशन काढू शकत नाही. ज्यावर तुम्ही सर्व कॉलेजची इन्फॉर्मेशन काढू शकत नाही, प्लस त्याच्यामध्ये काउन्सिलिंग वाल्यांना, फॉर एक्झाम्पल आप्पा सर आहे, त्यांना काय माहित असते की बेस्ट कॉलेज कोणतं आहे, तुमच्या मार्क्स नुसार बेस्ट कॉलेज कोणतं आहे, नीटच्या स्कोर नुसार बेस्ट कॉलेज कोणतं आहे ते सांगतील तुम्हाला. प्लस फक्त नीटचा स्कोर याच्यामध्ये आपण कन्सिडर नाही करत, तर याच्यामध्ये काय करायला लागतं आपल्याला, फायनान्शियल कंडिशन, फॅमिलीची फायनान्शियल कंडिशन काय आहे त्यानुसार बेस्ट कॉलेज कोणतं भेटू शकतं हे बघावं लागतं आपल्याला. मग ते तुमचं स्टेट मध्ये असू द्या किंवा अदर स्टेट्स मध्ये असू द्या. आणि लास्टचा राऊंड असतो तो आपला स्ट्रे वॅकन्सी राऊंड. त्याच्यामध्ये काय राहतं, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला सर्व गोष्टींचा विचार करून, कॉलेजचा विचार करून इथं उतरावं लागतं. त्याच्यासाठी पण काउन्सिलिंग खूप गरजेचे असते. फर्स्ट राऊंड मध्ये ज्यांना ऍडमिशन भेटते त्यांच्यासाठी काउन्सिलिंगची थोडीशी ही कमी पडते. पण हे कोणासाठी लागू होतं, ज्यांना 550 प्लस मार्क्स आहेत जनरल कॅटेगरीमध्ये, OBC SC ST मध्ये ज्यांना 520 ते 530च्या वरती मार्क्स आहेत, या लोकांना इथे फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. पण बाकीचे त्याच्या खालच्या रेंजचे जे काही लोक आहेत त्यांना राऊंड 2, राऊंड 3 आणि स्टे वॅकन्सी राऊंड ह्या तिन्ही राऊंड मध्ये आपल्याला पार्टिसिपेट व्हावं लागतं. तर याच्यामध्ये ह्या तिन्ही राऊंड साठी सगळ्यात महत्वाचे काय, काउन्सिलिंग. आणि काउन्सिलिंग ही कोणाकडून असावे, एक्सपर्ट लोकांकडून असावे, ज्यांना खरंच एक्सपिरियन्स आहे, ज्यांच्याकडे खरंच ऑलरेडी ज्यांच्याकडे त्यांचा 5-6 वर्षाचा अनुभव आहे, अशा लोकांकडूनच काउन्सिलिंग घ्या. पुढे आता राऊंड 1 बघूया आपण, प्लेबुक. त्याच्यामध्ये राऊंड 1 मध्ये काय काय होतं ते बघूया. तर पहिल्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि फी जे काय आहे ते ऑनलाईन पे करायला लागतात. त्यानंतर एक्सरसाइज आणि चॉईसेस तुम्हाला लॉक करायला लागतात. पण एकदा का तुम्ही, सगळ्यात महत्वाचं काय, एकदा चॉईस लॉक केली तुम्ही, त्या चॉईसेस मध्ये तुम्ही चेंजेस करू शकत नाही. कधीपर्यंत नाही करू शकत, जोपर्यंत राऊंड 1 कम्प्लीट होत नाही तोपर्यंत. राऊंड 1 कम्प्लीट झाल्यानंतर राऊंड 2 साठी आपल्याला फ्रेश चॉईसेस द्यायला लागतात. तर त्यावेळेस तुम्ही चेंज करू शकता. पण राऊंड 1 मध्ये ज्या चॉईसेस केल्या त्या राऊंड 1 मध्येच तुम्ही चेंज करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तर राऊंड 1 चा रिझल्ट डिक्लेअर झाले त्यानंतर जर तुम्हाला कॉलेज अलोकेट झालं, जसं मी सांगितलं की एम्स नागपूर लागलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर एम्स नागपूरच घ्यायचं असेल तर तुम्हाला ते फ्रीज करावं लागेल. पण जर तुम्हाला वाटलं की आपल्याला राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट व्हायचं, आपल्याला एम्स दिल्ली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कोणतं तरी चांगलं पाहिजे, जसं की मौलाना अबुल कलाम आझाद आहे दिल्लीचं, असे कॉलेजेस पाहिजे, तर तुम्हाला काय करायला लागेल, फ्लोटिंग वर आपली सीट्स ठेवायला लागेल. म्हणजेच काय, जर तुम्ही फ्रीज केली तुमची सीट तर तुम्हाला फिजिकली रिपोर्ट करावं लागेल कुठे, एम्स नागपूरला. पण जर तुम्ही फ्लोटवर ठेवली तर तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करायची गरज नाही, फिजिकली प्रेझेंट व्हायची गरज नाही. पण राऊंड 1 मध्ये आता दुसरी गोष्ट, नेक्स्ट लोकांसाठी ज्यांना सीट अलोकेट झाली नाही तर त्यांना काय केलं जातं, ऑटोमॅटिकली ते राऊंड 2 साठी इलिजिबल होतात. पण त्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का, तर नाही, फ्रेश रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. एकदाच तुम्हाला MCC रजिस्ट्रेशन करायचं आहे, फक्त चॉईस फिलिंग वेगळं करायचं आहे. आता फ्री एक्झिट ऍडव्हान्टेज काय असतं बघा, जर तुम्हाला राऊंड 1 मध्ये सीट भेटली पण तुम्हाला जर ती सीट जॉईन करायची नाही किंवा अपग्रेड करायची असेल
तर यू कॅन एक्झिट विदाउट लुझिंग युअर सिक्युरिटी डिपॉझिट. म्हणजेच काय, तुम्हाला सीट अलोकेट झाली आहे राऊंड 1 मध्ये, जसं सांगितलं की नागपूर, एम्स नागपूर हे लागलेलं आहे, पण तुम्हाला एम्स दिल्ली पाहिजे. याचा अर्थ तुम्ही ती सीट सोडली, म्हणजे राऊंड 1 मध्ये हे फक्त आणि फक्त राऊंड 1 साठी लागू आहे, लक्षात ठेवा, राऊंड 2 साठी नाही. राऊंड 1 मध्ये तुम्हाला मी पुन्हा सांगतोय, नीट ऐका, एम्स नागपूर लागलं तुम्हाला, ठीक आहे, एम्स नागपूर लागलं, पण तुम्ही ठरवलं की नाही, आपल्याला ही सीट घ्यायची नाही, आपल्याला जायचं आहे एम्स कुठे, दिल्लीमध्ये. जर एम्स दिल्ली पाहिजे असेल तर तुम्हाला इथं फ्री एक्झिट आहे. म्हणजेच काय, की तुम्हाला इथे तुमचं जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते सिक्युरिटी डिपॉझिट रिफंड येते. इथे तुम्हाला तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट फ्रीज केलं जात नाही, म्हणजे तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट हे जप्त केलं जात नाही जर तुम्ही सीट नाही घेतली तर. पण हे फक्त आणि फक्त राऊंड 1 च्या रिझल्ट साठीच आहे. राऊंड 2 च्या रिझल्ट साठी आहे का, तर नाही. जर तुम्ही राऊंड 1 मध्ये सीट घेतली नाही, तर तुम्हाला जे पण काय कॉलेज लागले त्यासाठी जी काय तुम्ही फीस भरली होती ती तुम्हाला रिफंड भेटेल का, तर नाही भेटणार. पुढे राऊंड 2 मध्ये बघा, राऊंड 2 मध्ये काय क्रुशियल रोल काय, एक फ्रेश चॉईस सबमिशन करायला लागणार तुम्हाला. पुन्हा तुम्हाला कॉलेज टाकावे लागणार, ज्या कॉलेज ते पण कॉलेज कसे टाकायला लागतील आपल्याला, की कोणत्या कॉलेजच्या किती सीट्स बाकी आहेत आणि प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ काय आहे, त्याच्यानुसार आपल्याला सीट टाकावं लागेल. म्हणून मी काय बोललो होतो, राऊंड 2 पासून खरी गरज असते ती काउन्सिलिंगची. कारण जे काउन्सिलर असतात त्यांना त्या गोष्टीची सर्व इन्फॉर्मेशन असते, त्या ह्याच्यामध्ये ते सर्व पूर्णपणे अभ्यास करून आपल्या स्कोरला जे काय चांगलं कॉलेज लागू शकतं त्या कॉलेजचे ते तुमचं चॉईस फिलिंग करून देतात. तर क्रुशियल रोल आहे याच्यामध्ये, फ्रेश चॉईस सबमिशन इज मॅन्डेटरी असते. त्यानंतर जर तुम्ही पुन्हा एकदा चॉईस फिलिंग नाही केली तर तुम्हाला राऊंड 2 साठी कन्सिडर केलं जाईल का, तर नाही. म्हणजेच काय झालं, तर राऊंड 1 मध्ये जे काही चॉईस फिलिंग केलं होतं ते राऊंड 2 मध्ये कन्सिडर केलं जाणार नाही, लक्षात ठेवा. राऊंड 2 मध्ये आपल्याला पुन्हा चॉईस फिलिंग करावं लागणार, पुन्हा कॉलेजेसचे चॉईस द्यावे लागतील. दुसरं, अपग्रेडेशन डायनामिक्स. जर राऊंड 1 मधून तुम्ही अपग्रेडेशन केलं असेल, म्हणजेच काय, तुम्ही तुमची जी काही सीट लागलेली होती ती फ्लोटिंग वरती टाकली असेल, तर तुमची जी काय अगोदरची सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल केली जाते. त्यामुळे राऊंड 1 वरच्या सीट वरती तुम्हाला हे आहे का, क्लेम आहे का, तर क्लेम नाही, लक्षात ठेवा. यू हॅव नो क्लेम ओव्हर द राऊंड 1 सीट. आणि फोर फ्युचर ट्रॅप काय असतो, इफ यू आर अलॉटेड ए न्यू सीट इन राऊंड 2 अँड चूज नॉट टू जॉईन, युअर सिक्युरिटी डिपॉझिट अप टू 2 लाख विल बी फोरफिटेड. म्हणजेच काय, तुम्हाला राऊंड 2 मध्ये सीट लागली, तीही तुम्ही राऊंड 2 मध्ये सीट नाही घेतली, तर तुम्हाला तुमचं जे काय 2 लाख रुपये डिपॉझिट होतं, जे डीम युनिव्हर्सिटी डिपॉझिट असते, ते डिपॉझिट तुमचं जप्त होतं, तुम्हाला तिथं डिपॉझिट परत भेटत नाही. तुम्हाला फ्री एक्झिट फक्त आणि फक्त राऊंड 1 मध्ये आहे. राऊंड 2 पासून पुढे तुम्हाला फ्री एक्झिट नाही, लक्षात ठेवा. राऊंड 1 मध्ये जर तुम्ही सीट नाही घेतली तर तुमचं रिफंड होते, पण राऊंड 2 पासून पुढे तुमचं जे काही डिपॉझिट आहे ते रिफंड होणार नाही. हे नीटनेटकं क्लिअर करून घ्या. पुढे आता राऊंड 2 मध्ये आला तुम्ही, राऊंड 2 मध्ये तुम्हाला सीट लागली, तुम्ही इथेही तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात, सीट घेणे किंवा सीट नाकारणे. तुमची जी काही जिथं सीट लागली तिथे घ्यायची किंवा नाकारणे. पण याच्यामध्ये काय म्हणलं त्यांनी, सीट जर तुम्ही नाकारली तर तुम्ही डिपॉझिट जे भरले असते ते तुम्हाला रिटर्न भेटतं का, तर नाही भेटत. तर त्याच्यामध्ये तुमची सगळ्यात मोठी कॉस्ट काय असते, तुमची सीट जाते आणि 2 लाख रुपये जातात जर तुम्हाला अपग्रेडेशन करायचं असेल तर. म्हणजेच राऊंड 2 मध्ये तुम्ही जर फ्लोएट घेतलं तर तुम्हाला राऊंड 3 मध्ये पुन्हा पार्टिसिपेट व्हायला लागेल. तर राऊंड 3 मध्ये काय आहे, मॅन्डेटरी असते. राऊंड 3 मध्ये तुम्हाला फिजिकल रिपोर्टिंग करणं मॅन्डेटरी असतं. तुम्ही इथे ऑनलाईन तुम्हाला सीट भेटली म्हणजे तुम्ही तिथे लगेच ऑनलाईन तुम्ही डॉक्युमेंट पाठवून परत फ्लोटिंग वर टाकू शकता, असं नाही. तर राऊंड 3 मध्ये तुम्हाला फिजिकली त्या कॉलेजला जाऊन भेट देणं गरजेचं आहे. तर ऑल अलॉटेड कॅन्डिडेट्स इन्क्लुडिंग फ्लोइट्स फ्रॉम राऊंड 1 अँड राऊंड 2 हू डिडंट अपग्रेड मस्ट फिजिकली रिपोर्ट. एक्झिट आहे का, तर इथे एक्झिट नाही. यू कॅनॉट रिझाइन और एक्झिट राऊंड 3 अलॉटेड सीट्स. एलिमिनेशन, फेल्युअर टू रिपोर्ट मीन्स फोरफिचर ऑफ डिपॉझिट अँड एलिमिनेशन फ्रॉम द फर्दर राऊंड. म्हणजेच राऊंड 3 मध्ये तुम्हाला सीट लागली, सीट लागल्यानंतर जर तुम्ही त्या कॉलेजला रिपोर्ट नाही केलं तर तुमची जी काही सीट आहे ती पण चालली जाते, प्लस तुमचं जे काही डिपॉझिट भरलेलं असतं तेही तुमचं चाललं जातं. आणि त्यानंतर तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकता, तर नाही होऊ शकत. तर अँड एलिमिनेशन फ्रॉम द फर्दर राऊंड म्हणजे त्याच्यानंतर जो काही स्टे वॅकन्सी राऊंड होणार आहे त्या स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकत नाही. आता स्टे वॅकन्सी राऊंड मग कोणासाठी राहिला, ज्यांना राऊंड 1 मध्ये, 2 मध्ये किंवा 3 मध्ये, ह्या तिन्ही मध्ये ज्यांना सीट नाही भेटली ते फक्त आणि फक्त फायनल स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. पण हे कुणाचं बघतो आपण, एमसीसी साठी, ऑल इंडिया
जे काही काउन्सिलिंग होईल त्याच्यासाठी. म्हणजे ज्यांना राऊंड 1, 2 आणि 3 याच्यामध्ये ज्यांना ज्यांना सीट लागले त्यांना मॅक्स टू मॅक्स तिसऱ्या राऊंड पर्यंत ती सीट तुम्हाला बुक करावीच लागते. जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला सीट नाही लागली तर तुम्ही येता स्टे वॅकन्सी राऊंडला. त्यावेळेस तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंडला इलिजिबल होऊ शकता. अदरवाईज तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंडला इलिजिबल आहात का तर नाही आहात. तर ह्या यावर्षी त्यांनी नवीन नियम आणलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर आता फायनल आणि स्टे वॅकन्सी राऊंड काय आहे? तर याच्यामध्ये तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन करावे लागते. तुम्हाला एकदाच रजिस्ट्रेशन कुठे लागते, कशासाठी लागते? राऊंड 1, 2 आणि 3, पहिला, दुसरा आणि तिसरा या तिन्ही राऊंड साठी तुम्हाला एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे. पण फ्रेश स्टे वॅकन्सी राऊंड साठी काय करावं लागतं? तुम्हाला पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करावे लागते. तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर इफ यू होल्ड एनी स्टेट और सेंट्रल सीट यू आर विडेड आउट प्लस स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये कोण येतं? तुम्ही एखादा स्टेट कोटा, आयदर स्टेट कोटा असेल तुमचा किंवा जो आपला एमसीसी कोटा आहे, तर स्टेट कोट्याद्वारे किंवा एमसीसी कोट्यामध्ये तुम्ही कोणत्याही कॉलेजला जर ऍडमिशन घेतला असेल, जर तुम्ही सीट होल्ड केली असेल तर तुम्ही या फायनल स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही. फायनल स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकत नाही, लक्षात ठेवा. तर त्यासाठी तुम्हाला ज्यांना ज्यांना फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड या 3 राऊंड मध्ये ज्यांना ज्यांना सीट नाही भेटलेली ते लोकच, ते विद्यार्थीच फक्त आणि फक्त फायनल स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. प्लस ज्या लोकांना स्टेटमध्येही ऍडमिशन नाही भेटलं, स्टेटमध्येही सीट नाही भेटली स्टेट कोटामधून, प्रत्येक स्टेटच्या त्या काउन्सिलिंग मधून, तर तेच लोक फक्त आणि फक्त फायनल स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. हा आता रूल आहे आपला नवीन एमसीसीचा. आता एक्झिट आणि 4 फीचर हिट मॅप बघा, ही एक रिव्हिजन म्हणून. जर एखाद्याला राऊंड 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल, ह्याच्यामध्ये सीट अलोकेट झाली पण त्याच्यामध्ये त्यांनी फ्लोटिंग टाकलं किंवा सीट घेतली नाही तर त्यांच्यासाठी काय काय होऊ शकतं? तर राऊंड 1 मध्ये तुम्ही सीट अलोकेट झाली पण जॉईन नाही केली तर तुम्हाला फ्री एक्झिट असतं. फ्री एक्झिट म्हणजेच काय? तुमचं जे काय डिपॉझिट आहे ते डिपॉझिट तुम्हाला रिफंड येतं, ते डिपॉझिट तुमचं जप्त होत नाही. ठीक आहे. त्यानंतर राऊंड 1 मध्ये सीट लागलेली आहे, म्हणून सांगितले तर त्यावेळेस ते पण तुम्हाला अलाउड असते. राऊंड 2 मध्ये तुम्हाला सीट लागली पण सीट लागल्यानंतर तुम्ही ती join आवाज नाही केली. आवाज एक मिनिट सर. प्रत्येकाने आपला अनम्यूट करा, प्रत्येकाने अनम्यूट करा, स्वतःला अनम्यूट करा. इथं आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय, अनम्यूट करा. म्यूट करा म्हणा, म्यूट. म्यूट करा. तर एक त्याला म्यूट करायला लावा नाही तर डिलीट करा द्या तुम्ही. मिनिट. ठीक आहे. बेस्ट. तर पहा आता इथे सर्वात मोठा, कॅमेरा ऑन करा. गोरड सर तुमचा कॅमेरा ऑन करा. सर माझा कॅमेरा नाही चालू शकणार आहे सध्या. ओके चालेल. हा, तर बघा मी पुन्हा एकदा सांगतोय. राऊंड 1 साठी फक्त आपल्याकडे फ्री एक्झिट आहे. फ्री एक्झिट म्हणजे काय? तुम्हाला सीट भेटली, राऊंड 1 मध्ये सीट भेटली पण तुम्ही ती जॉईन नाही केली तर तुमचं डिपॉझिट जप्त होणार नाही. तिथेच फक्त तुम्हाला डिपॉझिट तुमचं रिफंड भेटेल. मग ते डीम युनिव्हर्सिटीचे असू द्या किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीचे असू द्या. ते तुमचं 2 लाख डिपॉझिट असू द्यात किंवा 11,000 असू द्यात किंवा 5,000 असू द्यात. राऊंड 1 मध्ये सीट लागली आणि तुम्ही फ्लोटिंग वर टाकली किंवा ती कॅन्सल केली तर तुमचं डिपॉझिट तुम्हाला रिटर्न भेटेल. आता सर्वात महत्वाचा बदल इथून आहे राऊंड 2 आणि 3. तर राऊंड 2 आणि 3 मध्ये काय आहे? तुम्हाला पहिला आहे की तुम्हाला सीट लागली पण ती तुम्ही सीट जॉईन नाही केली तर तुमचं जे काय 2 लाख रुपये डिपॉझिट भरलं होतं ते डिपॉझिट काय होईल? तुमचं जप्त होईल. फोरफिट केलं म्हणजेच काय होईल? जप्त होईल. तुम्हाला ते तुमचं डिपॉझिट रिफंड भेटणार नाही. त्याचबरोबर नेक्स्ट राऊंड व्हायच्या अगोदर तुम्ही तिथून रिझाईन केलं तरीही तुमचं डिपॉझिट जप्त होईल. दुसरं, राऊंड 3 मध्ये काय सांगितलं त्यांनी की तुम्हाला सीट लागल्यानंतर तुम्ही जॉईन नाही केलं तर सीट लागल्यानंतर जॉईन नाही केलं तर तुमचं 2 लाख रुपये डिपॉझिट हे जप्त होईल ते होईल. प्लस तुम्ही त्याच्यानंतरचा जो काही राऊंड आहे त्याच्यानंतरचा राऊंड कोणता असतो? आपला स्टे वॅकन्सी राऊंड. तर स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता का? तर नाही होऊ शकत. त्यामुळं ज्यांना राऊंड 1, 2 आणि 3 मध्ये कोणत्याही एका राऊंड मध्ये जर सीट लागली तर राऊंड 3 कंप्लीट होण्या अगोदर ती सीट तुम्हाला घ्यावीच लागते. त्यानंतर तुम्ही
एमसीसीच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेटच नाही होऊ शकत. त्यामुळे स्टे वॅकन्सी पर्यंत फक्त आणि फक्त कोण थांबू शकतात, ज्यांना राऊंड 1, 2 आणि 3 या तिन्ही मध्ये सीट नाही लागलेली तेच लोक फक्त आणि फक्त स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांना ज्यांना राऊंड 3 पर्यंत लागलेली सीट लागेल त्यांनी सर्वात चांगली गोष्ट ही होईल की ती सीट घ्या आणि ती सीट सिक्युअर करून ठेवा. कारण काय, राऊंड 3 मध्ये जर तुम्हाला सीट नाही लागली तर तुमचं डिपॉझिटही जाणार आहे, प्लस तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये पार्टिसिपेट नाही होऊ शकणार. ठीक आहे, तर हे सर्वांना समजलं असेल. आपण आता पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता कोटा एलिजिबिलिटी बघा. NRI कॅन्डिडेट्स असतील, PWDD म्हणजेच कोण, डीडी म्हणजेच कोण, जे दिव्यांग आहेत आपल्याकडे ते दिव्यांगासाठी. ठीक आहे, आणि इन्स्टिट्यूशनल किंवा स्टेट कोटाच. तर NRI कॅन्डिडेट्स मध्ये बघा, त्यांना व्हेरीफाय कोण करते, MCC डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कमिटी असेल त्यांना व्हेरीफाय करेल NRI कॅन्डिडेट्सला. आता त्याला डॉक्युमेंट्स काय लागतात, तर एम्बसी सर्टिफिकेट लागेल तुमचं, स्पॉन्सर्स पासपोर्ट व्हिसा लागेल, ऍफिडेव्हिट ऑफ रिलेशनशिप लागेल, किंवा NRE बँक अकाउंट लागेल. NRE बँक अकाउंट म्हणजेच काय असते, तर नॅशनल रिकरिंग एक्सपोर्ट अकाउंट असते, ज्याच्यामध्ये की आपल्या कोणत्याही स्टेट बँकमध्ये किंवा नॅशनलाइज बँकमध्ये तुम्हाला ते अकाउंट काढून त्याच्यामध्ये तुमची जी काही करन्सी आहे ती तुमची करन्सी डॉलर किंवा कोणत्याही बाहेरच्या करन्सीमध्ये तुम्हाला ती कन्वर्ट करून घ्यावी लागते. ठीक आहे, त्याला NRE बँक अकाउंट म्हणतात. प्रूफ शोविंग लिव्हिंग एक्सपेन्सेस. आता की डॉक्युमेंट्स बघा ह्याच्यामध्ये PWD कॅन्डिडेटसाठी, जे पण दिव्यांग कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी. आता त्यांनाही कोण हे करणार आहे, तर MCC मेडिकल असेसमेंट बोर्ड, याच्यामध्ये कोण असतात, जे पण काय MBBS MD वगैरे झालेले जे काही डॉक्टर्स असतात, AMC डॉक्टर असतात, ते डॉक्टर सर्टिफाय करतात की जो पण कॅन्डिडेट आहे तो दिव्यांग आहे की नाही. कारण बऱ्याच वेळा काय होतं की फेक सर्टिफिकेट आणतात, फेक सर्टिफिकेट आणल्यामुळं जे जेन्युइन कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो. तर त्यासाठी एमस्टेट जे काही डॉक्टर असतील किंवा जे काही त्या प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटने नेमून दिलेली टीम असेल, ते मेडिकल असेसमेंट बोर्ड असेल, ते तुमचं डॉक्युमेंट UDID कार्ड. UDID कार्ड म्हणजेच काय, जे काही दिव्यांगाचं कार्ड आहे ते. त्यानंतर स्पेसिफिक इलिजिबिलिटी सर्टिफिकेट. आता इलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला तुमची जे काही दिव्यांग आहे, तुमचे जे काही हँडिकॅप आहात ते किती % मध्ये आहे ते चेक करावे लागेल. तर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट जनरेटेड एक्सक्लुझिव्हली ॲट डेजिग्नेटेड MCC सेंटर्स अँड नॉट स्टँडर्ड लोकल हॉस्पिटल. म्हणजेच काय, आपल्या लोकांना काय वाटतं की आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमधून दिव्यांग सर्टिफिकेट घेतो, पण ते सर्टिफिकेट चालत नाही. त्यासाठी आपल्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने काही स्पेसिफिक हॉस्पिटलची लिस्ट दिली आहे, त्या लिस्टमध्ये जाऊनच तुम्हाला तिथून इलिजिबिलिटी कार्ड काढावं लागतं. तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तिथून काढावं लागतं. आता इन्स्टिट्यूशनल किंवा स्टेट कोटाच. इन्स्टिट्यूशनल स्टेट कोटा म्हणजे आपण काय म्हणतो, इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा सारखं. तर ते प्रत्येक युनिव्हर्सिटीवरती डिपेंड राहील. आणि त्याच्यामध्ये काय दिलंय, MCC कंडक्ट्स दी अलॉटमेंट बट स्ट्रिक्ट इंटरनल इलिजिबिलिटी लाईक पासिंग 11th 12th इन दिल्ली फॉर DU इज डिक्टेटेड बाय द इन्स्टिट्यूट. म्हणजेच काय, MCC फक्त आणि फक्त अलॉटमेंट करते, पण त्या युनिव्हर्सिटी, फॉर एक्झाम्पल DU म्हणजे कोण, दिल्ली युनिव्हर्सिटी. तर दिल्ली युनिव्हर्सिटीचे जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतील ते दिल्ली युनिव्हर्सिटी फिक्स करते. याच्यामध्ये MCCचा रोल आहे का क्रायटेरियामध्ये, तर MCCचा रोल नाही, फक्त आणि फक्त तो दिल्ली युनिव्हर्सिटी फिक्स करते. तसेच सपोज आपली अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, तर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे जे काही क्रायटेरिया असतील, इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतील, तेही ती अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी स्वतः फिक्स करते. त्याच्यामध्ये MCC ला कोणताही रोल नाही. MCCचा याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच रोल आहे, सीट अलॉट करणे. तेही कधी, जर त्या कॉलेजच्या क्रायटेरियानुसार तो विद्यार्थी त्या सीटवरती इलिजिबल होत असेल तर. तर ते जे काही रूल्स आहेत डीम्ड युनिव्हर्सिटीचे किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीचे, ते प्रत्येक रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी त्याला फिक्स करते आणि त्या रूल मध्ये आपण बसलो तरच त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट होऊ शकतो. ठीक आहे, आता मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स काय लागतात बघा. ज्यावेळेस फिजिकली रिपोर्टिंग करायचं असते, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी सीट फ्रीज करता राऊंड 1, 2 किंवा 3 मध्ये, ज्यावेळेस तुम्हाला सीट लागते ज्यावेळेस तुम्ही फ्रीज करता त्यावेळेस तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे ते बघा. तर पहिला आहे MCC अलॉटमेंट लेटर, जे की आपल्याला पोर्टलवरती भेटतं MCCच्या. दुसरं आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नीट UG स्कोर कार्ड प्लस रँक लेटर. तिसरं आहे आपलं डेट ऑफ बर्थचं सर्टिफिकेट, किंवा आपण त्याला 10th स्टँडर्डचं जे काही आपलं सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती आपली डेट ऑफ बर्थ असते तेही चालतं. क्लास 10th आणि 12th चे मार्कशीट लावावे लागतात, प्लस पासिंग सर्टिफिकेट. ID प्रूफ, काय काय लागतो ID प्रूफ बघा, म्हणजे कोणता चालतो, आधार चालतो, पॅन कार्ड चालतं किंवा पासपोर्ट चालते. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट. आता कॅटेगरी सर्टिफिकेट कुणाला लागतं, SC ST OBC. OBC मध्ये कुणाला लागतं, NCL म्हणजे काय, नॉन क्रिमिलियर. जर एखाद्या विद्यार्थ्याच्या पॅरेंट्सचं म्हणजेच आई वडिलाचं इन्कम जर 8 लाखाच्या वरती असेल तर ते क्रिमिलियर मध्ये जातात. तर क्रिमिलियर मध्ये जातात म्हणजेच काय होतात, त्यांना जो काही ओबीसीचा बेनिफिट आहे, जे काही ओबीसीचं रिझर्वेशन आहे, ते ओबीसीचं रिझर्वेशन भेटत नाही. तर अशा कॅन्डिडेट्सला कशामध्ये गणलं जातं,
तर त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये गणलं जातं. जनरल म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, एमसीए रूल नुसार अनरिझर्व. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला ओबीसी एनसीएल काढायला लागतं आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट. तर प्रत्येकाचे क्रायटेरिया फिक्स आहे, तर त्यांना हे कॅटेगरी सर्टिफिकेट काढावं लागतं. प्लस स्पेशलाइज सर्टिफिकेट कुणाला लागेल, जे पण येणार आहेत त्यांच्यासाठी किंवा जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी स्पेशलाइज सर्टिफिकेट लागतात. ठीक आहे. दुसरं सर्वात महत्वाचं काय की ज्या विद्यार्थ्याला जे कॉलेज लागलेलं आहे तिथे त्या विद्यार्थ्याला स्वतः जावं लागतं. लक्षात ठेवा. त्याचे डॉक्युमेंट्स आई वडील सबमिट करतो, भाऊ सबमिट करतो असं होत नाही. त्या विद्यार्थ्याला स्वतः त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करावं लागतं. ठीक आहे. आता फायनान्शियल कस्टोडियल आणि रिफंड मेकॅनिक्स, आता हे नीटनेटकं लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचं, ज्यावेळेस पण तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे, ज्यावेळेस पण तुम्ही फीज पे करणार आहात, ती फीज स्वतःच्या अकाउंटवरून फी झाली पे करायची आहे, दुसऱ्याच्या अकाउंटवरून पे करायची नाही. म्हणजेच काय, जर तुम्ही जिथे पण काउन्सिलिंग घेतले असेल तो काउन्सिलर जर बोलला की मी तुमची फी माझ्या अकाउंटवरून पे करतो, तर तुम्ही ती करू द्यायची नाही. जी काही काउन्सिलिंगची फी असेल ती तुमची द्या, पण जी काही कॉलेजची फी असेल, जी काही तुम्ही राऊंडच्या वेळेस फी भरताय, ती फी ही स्वतःच्या अकाउंटवरूनच पे करायची आहे. का पे करायची? कारण ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज नाही लागणार किंवा तुम्ही एखादी सीट रिजेक्ट केली, जे काही रिफंड येणार आहे ते रिफंड तुमच्या अकाउंटलाच आले पाहिजे. ते तुमच्या जे काही रिफंड आहे ते तुमच्या काउन्सिलरच्या अकाउंटला नाही गेलं पाहिजे. याच्यामध्ये सर्वात मोठा फ्रॉड होतो. लक्षात ठेवा. ऑल इंडिया लेवलला ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस सर्वात मोठा फ्रॉड हा इथे होतो. ज्यावेळेस तुम्ही 2 लाख रुपये तुमचे भरता, 2 लाख भरल्यानंतर ती फी ज्यावेळेस रिफंड येते त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाइम, जिथे जिथे माझ्या एक्सपिरियन्स, जेवढे विद्यार्थी मला आजपर्यंत भेटले किंवा आमच्या इन्स्टिट्यूटला भेटले, त्यांचं सर्वांचं म्हणणं हेच होतं, 2 लाख रुपये घेतले आणि 2 लाखातले त्यांना फक्त 50,000 रुपये रिटर्न केले, 1 लाख रुपये रिटर्न केले. हे नाही झालं पाहिजे. हे नाही होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जी पण काही रजिस्ट्रेशन फी आहे, चॉईस फिलिंगच्या वेळेची फी आहे, ती तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरून भरायची आहे. ही काळजी सर्वांनी घ्यायची. ठीक आहे. आता पुढं रिफंड मेकॅनिझम कसा असतो तो आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागतं तुम्हाला, तुमच्या बँकद्वारे यावर्षी कदाचित युपीआयचं पेमेंट ही देतील किंवा नेफ्ट असेल किंवा कार्ड पेमेंट ही करू शकतात. तर ते तुमचं पैसे कुठून जाणार, तुमच्या एमसीसी पोर्टलला जाणार आहे. आणि जी पण फीज आहे ती एमसीसी पोर्टलवरूनच भरायची, कोणत्या स्पेसिफिक स्टेटवरून नाही भरायची. तर गोल्डन रिफंड रूल बघा काय, security deposits are refunded only to the exact same card or bank account from which they were initially deposited. म्हणजेच ज्या अकाउंटवरून तुम्ही एमसीसी ला पैसे भरलेत, एमसीसी त्याच अकाउंटवरती रिफंड करते. एमसीसी दुसऱ्या अकाउंटवरती रिफंड करते का, तर नाही. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, एमसीसी ने स्वतः सांगितलंय, ट्रॅप काय असतो, डू नॉट यूज सायबर कॅफे ओनर्स कार्ड्स और अनरिलेटेड अकाउंट्स, यू विल लूज ऍक्सेस टू युअर रिफंड दॅट इज अप टू 2 लाख रुपये. म्हणजेच काय, तुम्ही सायबर कॅफे ओनर्स असतील किंवा दुसरा कोणी असेल, विद्यार्थी सोडून किंवा विद्यार्थीचे आई वडील किंवा रिलेटिव्ह सोडून जर कोणी असेल, तर त्यांच्या अकाउंटवरून फी भरू नका. तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्याच अकाउंटवरून फी भरा. आणि एनआरआय वॉर्निंग काय, आपल्यामध्ये एनआरआय कोणी नसेल, पण असेल तर एमसीसी कॅनॉट रिफंड टू एन एनआरआय अकाउंट ऍज पर आरबीआय रूल्स. यू मस्ट ट्रान्सफर फंड्स टू एन एनआरओ अकाउंट फर्स्ट अँड पे फ्रॉम देअर. म्हणजेच काय, जर एनआरआयचं कोणतं अकाउंट असेल जे की डॉलरमध्ये असेल, तर त्याच्यामध्ये एमसीसी डॉलरमध्ये पेमेंट घेत नाही. तुम्हाला काय करायला लागतं, इंडियामध्ये एनआरई अकाउंट काढायला लागतं. त्या एनआरई अकाउंटला एमसीसी पे रिफंड करते. ठीक आहे. आता रिफंड कधी होतं, त्याची टाइमलाईन काय दिली एमसीसीनं, तर विदिन 15 days आफ्टर ऑल काउन्सिलिंग राऊंड कम्प्लिटली फिनिश. सर्व काउन्सिलिंग राऊंड झाल्यानंतर 15 दिवसामध्ये तुमचं रिफंड सुरू होतं. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं 4 गोल्डन रूल्स ऑफ काउन्सिलिंग. काउन्सिलिंगचे 4 गोल्डन रूल कोणते आहेत बघा. नेव्हर लॉक व्हॉट यू वोंट जॉईन. ठीक आहे. जिथे तुम्हाला जॉईन नाही करायचं तिथे लॉक करून ठेवू नका. म्हणजेच जसं तुम्हाला 650 मार्क्स आहेत किंवा 670 मार्क्स आहेत, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सेकंड राऊंडला एम्स दिल्ली लागणार आहे, जे की आपण इंडियामधलं टॉपचं कॉलेज म्हणतो, किंवा मौलाना अबुल कलाम आझादचं कॉलेज असेल दिल्लीचं, ते लागणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला नागपूरला घ्यायचं नाही, तर तुम्ही ते नागपूरच्या कॉलेजला लॉक करू नका. तर तुम्ही त्याला काय करा, फ्लोटिंग वरती टाका. हा पहिला रूल सांगतो. चॉईसेस वन्स लॉक कॅनॉट बी अनलॉक. एकदा का तुम्ही लॉक केलं तर लॉक अनलॉक नाही करू. त्याच नंतर अन अनवॉन्टेड सीट इन राऊंड 2 or 3 विल कॉस्ट यू मनी अँड इलिजिबिलिटी. म्हणजे जे काय अनवॉन्टेड सीट आहे त्याच्या वेळेस तुम्हाला काय होईल, सेकंड राऊंड मध्ये असेल तर तुमचे 2 लाख रुपये जातील, आणि थर्ड राऊंड मध्ये असेल तर तुमचे 2 लाख ही जातील. प्लस तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंडला पार्टिसिपेट होऊ शकत नाही. म्हणजेच काय, तुम्ही कम्प्लीट प्रोसेस मधून फेज आउट होता, कम्प्लीट प्रोसेस मधून बाहेर जाता, म्हणजे तुम्हाला कम्प्लिटली फेज आउट केलं जातं. ठीक आहे. दुसरा रूल काय आहे, हायर चॉईसेस ओनली when floating or upgrading, only fill choices you prefer more than your current seat, as your old seat is instantly cancelled if upgraded. म्हणजेच काय, राऊंड 1 मध्ये जसं आपण म्हणलं होतं की राऊंड 1 मध्ये नागपूर लागलं होतं आपल्याला,
पण नागपूरहून आपल्याला जायचं होतं एम्स दिल्लीसाठी. तर दिल्लीसाठी जर जायचं होतं तर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, फक्त फ्लोट करायचं आहे, बरोबर. पण त्यानंतरचे जे काही राऊंड 2 मध्ये कॉलेज टाकणार आहे तुम्ही, ते नागपूरच्या वरतीच टाकणार. जे नागपूरच्या कॉलेजपेक्षा जे आपण टॉपचे कॉलेज म्हणतो, तर त्याच्यापेक्षा जे अपग्रेडेड कॉलेज आहेत किंवा सुपेरियर कॉलेज आहेत तेच फक्त टाका. नागपूरच्या खालचे म्हणजेच काय, तुम्ही नागपूर तुम्हाला एम्स लागत होतं, पण त्याच्यावेळेस तुम्ही काय केलं बाबा की सोलापूर गव्हर्नमेंट टाकलं. तर त्याची काही गरज आहे का, तर नाही, तर ते टाकूच नका. ठीक आहे, तर तुम्ही कुठलं टाकलं पाहिजे, दिल्लीच टाकलं पाहिजे. दिल्लीचे जे पण चांगले चांगले कॉलेज आहेत, टॉपचे कॉलेज ते टाकले पाहिजेत. तर त्याच्यामध्ये राऊंड 2 मध्ये तुम्हाला हे करावं लागेल. कारण काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला दिल्ली लागणार आहे त्यावेळेस नागपूर तुमचं ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. प्लस नागपूर कॅन्सल झालं तर तुमची तिथं फीज लॉक होणार आहे का, फीज जप्त होणार आहे का, तर नाही होणार. ती जी काही नागपूरसाठी फी भरलेली आहे ती ऑटोमॅटिकली तुमची फी कुठे जाते, दिल्लीसाठी जाते. ठीक आहे, पुढे. तर हायर चॉईसेस फक्त टाकायचे आहेत आपल्याला, लोअर चॉईसेस करायच्या नाहीत. त्यानंतर रिस्पेक्ट दी हिट मॅप. हिट मॅप म्हणजे काय, नो एक्झॅक्टली विच राऊंड यू आर इन, राऊंड 1 फॉर यूज, राऊंड 3 इलिमिनेट्स. म्हणजेच काय, तुम्ही नक्की कोणत्या राऊंड मध्ये आहे, प्रत्येक राऊंडचे रूल्स वेगळे वेगळे आहेत, तर तुम्ही कोणत्या राऊंड मध्ये आहे ते लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमची प्रोसेस कम्प्लीट करा. याच्यासाठी इथे पण आपल्याला काय होते, काउन्सिलिंग जास्तीत जास्त हेल्प करते. तर राऊंड 1 मध्ये जर तुम्ही, ठीक आहे तुमच्याकडून चूक झाली, तर राऊंड 1 मधून तुम्हाला फ्री एक्झिट आहे, जसं आपण मागाशी बघितलं. राऊंड 1 मध्ये जर तुम्ही फ्लोटिंग मध्ये ठेवला किंवा अपग्रेड केलं तर, किंवा तुम्ही सीटच कॅन्सल केली तर तुम्हाला रिफंड भेटते. पण राऊंड 2 पासून पुढे रिफंड भेटत नाही. आणि राऊंड 3 मध्ये बघितलं आपण, आपल्याला त्या प्रोसेस मधूनच बाहेर काढून टाकतात. म्हणजे ब्लॉक केल्यासारखं एक प्रकारे तुम्हाला ते ब्लॉकच करून टाकतात, तुमच्या आयडी परत ऍक्सेप्टच नाहीत करत. ठीक आहे. आता रूल 4, कंट्रोल युअर फायनान्सेस, ओनली पे फीज फ्रॉम पर्सनल बँक अकाउंट, यू विल मेंटेन ऍक्सेस टू फॉर द नेक्स्ट 6 months टू एन्श्योर युअर सिक्युरिटी रिफंड. ठीक आहे. जर तुम्ही स्वतःच्या अकाउंटवरून फीज पे केली तर तुम्ही जे काही फीज पे केलंय त्याचा जो काही ऍक्सेस आहे तो तुमच्याकडेच राहील जोपर्यंत तुमची ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट होत नाही तोपर्यंत. त्यामुळं कोणताही एजंट असेल, कोणताही काउन्सलर असेल, त्याच्या अकाउंटवरून फीज भरायची नाही, कॉलेजची फीज. काउन्सलरची फी काउन्सलरला द्या, पण कॉलेजची फी फक्त आणि फक्त स्वतःच्या अकाउंटवरूनच घ्यायची, पे करायची आहे. फॉर एक्झाम्पल, आता आमचं सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर आहे, जसं आपली बजेट ब्राईट अकॅडमी ही आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी, नीट काउन्सिलिंगसाठी आहे. तर बजेट ब्राईट अकॅडमीचं काम काय आहे, तुमचं चॉईस फिलिंग करणे, म्हणजे रजिस्ट्रेशन पासून पुढे. रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन नंतर तुमचं चॉईस फिलिंग करणे. ठीक आहे. चॉईस फिलिंग करताना काय करतील ते, प्रत्येक पॅरेंटशी, प्रत्येक विद्यार्थ्याशी कम्युनिकेट करतील, बरोबर का नाही, कम्युनिकेट करतील. त्यानंतर त्यांचं काय काम आहे की तुमचा नीट स्कोर काय आहे, नीट स्कोर पासून तुमच्या नीट स्कोरचा विचार करून तुम्हाला कोणतं बेस्ट कॉलेज भेटू शकते ह्याचा विचार करणे आणि ते पॅरेंट्स पर्यंत किंवा विद्यार्थ्यांना कळवणे. पण आमच्या बजेट ब्राईट अकॅडमीचं काम हे नाही की ज्यावेळेस तुमची फीस पेमेंट करायचं आहे त्यावेळेस आम्ही तुमच्याकडून त्या कॉलेजचे, फॉर एक्झाम्पल की आता भारतीय विद्यापीठ आहे, तर भारतीय विद्यापीठ आपलं कशामध्ये येतं, डीम मध्ये येतं. तर भारतीय विद्यापीठची फी किती भरायला लागणार तुम्हाला, आता 2,11,000 रुपये, बरोबर का. तर ती 2,11,000 रुपये फी, हे बजेट ब्राईट अकॅडमीचं काम नाही की ते आमच्या अकाउंटला घेणं. आमचं काम काय आहे की त्यांचं जे काही चलन येईल किंवा त्यांचं जे काही प्रोसेस असेल ते प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगू आणि ते जे काही तुमचे 2,11,000 रुपये असतील हे विद्यार्थी, स्टुडंट किंवा पॅरेंटचं स्वतःचं अकाउंट त्यांच्या अकाउंटवरून पे करू. हे आमच्या अकाउंटला आम्ही तुमच्याकडून पैसे घेणार नाही. किंवा कुणी मागितले की तुमचे 2,11,000 आहेत तुम्ही आम्हाला द्या आणि आम्ही पे करतो, तर ते करायचं नाही, हे लक्षात ठेवा. या फ्रॉड पासून जपून राहा. त्यानंतर पुढे नेव्हिगेट विथ एक्सपर्ट्स, म्हणजेच काय, जे काही रूल्स आहेत ते कॉम्प्लेक्स आहेत, पण तुमचं जे काही मेडिकलची सीट आहे ती कॉम्प्लेक्स नाहीये. कारण काय, ऑलरेडी तुमच्या विद्यार्थ्यांना अभ्यास केलेला आहे, ऑलरेडी तुमच्या विद्यार्थ्यांनी त्याला जे करायचं ते प्रोसेस केलंय. इथून पुढची प्रोसेस जी आहे ती कॉम्प्लेक्स आहे, पण तिला सरळ, साधी, सोपी करण्यासाठी एक व्हेरीफाईड काउन्सलर असावा, एक तुमच्याकडे अनुभवी काउन्सलर असावा, एक तुमच्याकडे ट्रान्सपरंटली गोष्टी सांगणारा काउन्सलर असावा. त्याच्यासाठी कुठेही तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करा, पण त्याच्याकडून अगोदर सर्व रूल समजावून घ्या आणि त्यानंतरच त्याच्याकडे काउन्सिलिंग घ्या. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर आपल्याकडे पर्सनलाइज काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली आपला जो हा नंबर आहे 7400057676 म्हणजेच 7400057676 याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा आपला जो गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता. आणि त्याच्या पुढची प्रोसेस आहे ती बजेट ब्राईट अकॅडमी जी काय आहे सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या अंडर, ते तुमचं सर्वपणे जी काही काउन्सिलिंग आहे, जी काही तुमची प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्ही करून घेऊ. प्लस तुम्हाला आम्ही एक्सपर्ट जो काय ऍडवाइस असेल तोही प्रोव्हाइड करू. ठीक आहे, धन्यवाद. जर कुणाला आता काही क्वेश्चन असतील तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. हॅलो. धन्यवाद, हॅलो धन्यवाद सर. गुरु सर.
एक मिनिट हॅलो सर एक मिनिट थांबा. आज या ठिकाणी गोरड सरांनी नीट काउन्सिलिंग जी एमसीसीचं आहे ते कशा पद्धतीनं करायचं, त्यामध्ये काय रूल्स अँड रेग्युलेशन आहेत हे त्यांनी या ठिकाणी सांगितले. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण मित्रांनो, ही गोष्ट, ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस आज कुठलाही काउन्सिलर तुम्हाला कळू देत नाही. ही कुठलीही प्रोसेस, कुठलाच काउन्सिलर इतकी ट्रान्सपरन्सी कुणाला सांगत नाही. पण आमच्याकडे जेही लोक जॉईन होतात ते मग ते पेड काउन्सिलिंग मध्ये असू द्या किंवा फ्री काउन्सिलिंग मधली असू द्या, प्रत्येकाला ही प्रोसेस समजणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आमची टीम रात्रंदिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12:30 वाजेपर्यंत आम्ही नॉनस्टॉप काम करतोय. आज हजारो विद्यार्थ्यांचे कॉल येतात. अजूनही मी गेल्या 12 दिवसामध्ये एकही कॉल मी मिस केलेला नाही किंवा मी एकाही कॉलला इग्नोर केलेलं नाही. ज्या ज्या वेळेस मी मीटिंग मध्ये असतो त्यावेळेस मी त्या ठिकाणी कॉल उचलत नाही, पण त्यांना मी रिटर्न करण्याचा प्रयत्न करतो. बरेच कॉल मिस होऊ शकतात, पण त्या ठिकाणी वेळेचं बंधन असतं, कारण आता डेली दिवसभर मीटिंग ऑफिसलाही सुरू असतात. त्यामुळे आज आमच्या मार्फत जे काही या ठिकाणी देण्याचा आमचा जेवढा प्रयत्न असेल तो आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला देतो. ज्या विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे ते विद्यार्थी त्या ठिकाणी येतात. तुम्ही येताय, या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी शिकताय. ही स्वतःची प्रोसेस स्वतः तुम्ही करताय, त्याबद्दल आमचाही तितकाच त्यामध्ये मोलाचा वाटा असणार आहे. कारण माझा या वर्षीचा जो गोल आहे तो गोल आहे की 10,000 डॉक्टरांना आपल्या या बजेट ब्राईट अकॅडमी सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून जी मी संकल्पना आणली होती की नीट ऍडमिशन ब्लूप्रिंट, ज्याच्यामध्ये 5 ते 25 लाखापर्यंतची बचत, हा माझा मेन गोल आहे. की आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून आमचा एकच हेतू आहे की प्रत्येक पालकाची आणि प्रत्येक पॅरेंटची, प्रत्येक विद्यार्थ्यांची कमीत कमी 5 ते मॅक्झिमम 25 लाखापर्यंतची बचत व्हावी, एजंट पासून त्यांची मुक्तता व्हावी, त्याच्यामध्ये त्यांना ट्रान्सपरन्सी यावी आणि त्यांना त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन, त्यांना या नीट ऍडमिशन प्रक्रियेमधला जो काय त्यांचा रोल आहे तो समजावा. आणि हा रोल आज महाराष्ट्रामध्ये कुठलाही व्यक्ती इतक्या ट्रान्सपरंटपणे कुणालाही समजून सांगत नाही. पण आमचा एकच हेतू आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक पालकाला या काउन्सिलिंग मध्ये त्यांचे काय रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते समजायला हवेत. प्रत्येकाला या प्रोसेसमध्ये मला वाटतं की समजलं असेल तर त्यांनी आपल्या कमेंट्स यामध्ये लिहाव्यात. आम्ही अजूनही फक्त इथपर्यंतच थांबणार नाही, तर प्रत्येक जसे राऊंड पुढे जातील त्या प्रत्येक राऊंड मध्ये प्रत्येक कॉलेजचा रिसर्च करून त्या ठिकाणचे कटआउट्स, येणाऱ्या नेक्स्ट राऊंड साठी काय कटआउट्स असू शकतात, या सर्व माहिती आम्ही या ट्रान्सपरंट या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्याला ज्यांना ज्यांना या ठिकाणी क्लिअरिटी आली असेल तर प्रत्येकाने या ठिकाणी आपले जे काही 2 शब्द आहेत ते जर लिहिलं तर आम्हाला या ठिकाणी मोटिवेशन मिळेल. आज मी एक IAS लेवलची मुलं मी आज तुम्हाला या ठिकाणी काउन्सिलिंग करण्यासाठी आणतोय. मीही या ठिकाणी रात्रंदिवस सेवा देतोय. सोबतच माझी जी टीम आहे ती टीम मध्ये IAS लेवलचे हे विद्यार्थी आहेत की जे आज तुमच्या सोबत काम करतात, तुम्हाला मागे रिसर्च तयार करतात. कारण मी माझ्या मागे एक IT ची वेगळी रिसर्च टीम वेगळी उभा केलेली आहे. आम्ही काउन्सिलिंग फी जास्त घेतो, त्याचं रिझन एक आहे की मी जे पण लोक आज माझ्यासोबत आणलेत ते सर्व लोक जे आहेत ते एक IAS लेवलची लोक आहेत. त्यांचा रिसर्च वेगळा आहे, माझाही स्वतःचा रिसर्च आहे. सोबतच एक IT टीम पण आमची काम करते. 2 ते 3 दिवसात आपलं स्वतःचं एक सॉफ्टवेअर येते, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नीटचा स्कोर आणि तुमची कॅटेगरी जर टाकली तर त्या ठिकाणी तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुठलं कॉलेज लागू शकतं, किती बजेटमध्ये लागू शकतं, त्याची जी काय तुम्हाला जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कॉलेजची जी शॉर्टलिस्ट आहे ते एक्झॅक्ट त्या ठिकाणी तुम्हाला प्रेडिक्ट करून देणार आहे. इतकं आम्ही या ठिकाणी ऍडव्हान्स तुम्हाला या काउन्सिलिंगच्या माध्यमातून घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त एकच माझी इच्छा आहे की आपल्या सर्वांच्या स्वतःच्या चुकीमुळे जर एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान झालं तर या ठिकाणी ते खूप लाखोमध्ये जातं आणि त्या ठिकाणी वर्ष वाया जातं. हाच आमचा एक उद्देश आहे की प्रत्येक पॅरेंट्सला या ठिकाणी या गोष्टी माहीत पडाव्या. तर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी टाईप केलंय त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. योगेश सर बोलतात खूप छान. सर मी आपलंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
डांबले सर बोलतात यस सर, आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो. मनीषा मॅडम म्हणतात खूप छान सर, आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो. अथर्व बोलतोय की व्हेरी वेल एक्सप्लेन, थँक्यू, लुकिंग फॉरवर्ड फॉर अपकमिंग सेक्शन. थँक्यू मित्रा, तुझे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर बेस्ट एक्सप्लेनेशन सर, या ठिकाणी तुमचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर खूप छान सर, पारदर्शक काम. डुकले सर, या ठिकाणी मी तुमचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी त्याच्यानंतर क्लिअर काउन्सिलिंग, या ठिकाणी मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सतेज गिद्दे सर, आपले या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सृष्टी मॅडम, मी आपले या ठिकाणी बेस्ट एक्सप्लेनेशन तुम्ही कमेंट केल्याबद्दल या ठिकाणी मी आपला आभार व्यक्त करतो. सुनील सर, खरंच अप्रतिम काम करताय आपण, या ठिकाणी मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. गुड, व्हेरी गुड सेक्शन, मी या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो. मित्रांनो, अशाच कमेंट, चांगल्या कमेंट ज्यांना लिहिता येते त्यांनी जर ग्रुपवर केल्या तर आज आपल्याकडे फक्त या ठिकाणी 63 विद्यार्थी जॉईन झालेत. आपल्या ग्रुपला 1000 विद्यार्थी आहेत, त्यांनाही या ठिकाणी मदत मिळावी. जर आपलं हे काम त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर नक्कीच या ठिकाणी त्यांनाही या ठिकाणी या गोष्टीचा फायदा मिळेल. योगेश सर, मला प्रश्न विचारायत, प्रश्न आता मी चालू करतोय तुमचे. सुतार सर बोलतात व्हेरी गुड एक्सप्लेनेशन, धन्यवाद सर, आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. संजय सर बोलतात आपल्याच अकाउंट मधून पैसे भरावे, हे पहिल्यांदा माहिती झाले. सर, आम्ही ट्रान्सपरंट जेही माहिती असेल, जे काउन्सिलिंग आहे, काउन्सिलिंग म्हणजेच नुसतं ऍडमिशन मिळवून देणे नाही किंवा आपल्या कॅबिन मध्ये घेऊन एखाद्याचे 10 लाख 5 लाख रुपये मागणे नाही. तर काउन्सिलिंग म्हणजे काय असतं, तर हे ट्रान्सपरंट जी प्रोसेस आहे ती प्रोसेस प्रत्येक विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग याचं आपल्याला अवेलेबल होईल. ऑलरेडी मी रेकॉर्ड चालू आहे, हे रेकॉर्डिंग ऑलरेडी फेसबुक वरती पण जाणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, युट्यूबला पण जाणार आहे. त्याच्यानंतर भविष्यात 250च्या आतमधील मुलांना पण गाईड करावे. सर्व विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना 213 पेक्षा मार्क आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण या आपल्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून 100% ऍडमिशन मिळवून देणार आहोत. त्याबद्दल कुणीही या ठिकाणी तीळ मात्र शंका घेण्याची गरज नाही. फक्त जो विश्वास आज तुम्ही माझ्यावरती ठेवताय तोच विश्वास शेवटपर्यंत ठेवा. आपल्याला या ठिकाणी प्रत्येक स्टेप ना स्टेप आपण पॉइंट ना पॉइंट तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे पण काउन्सिलिंग असेल, काउन्सिलिंगचं प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज प्रत्येक राज्याचं मी फी स्ट्रक्चर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय माझ्या इन्स्टा आणि फेसबुकच्या माध्यमातून. त्यामुळेच आज महाराष्ट्रातून आज बऱ्याच लोकांचा आमच्यावरती विश्वास तयार झालेला आहे. आणि आता सध्या आपलं जे काउन्सिलिंग आहे ते महाराष्ट्रातलं नंबर 1 काउन्सिलिंग झालेलं आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्या 20 दिवसाच्या प्रेमामध्येच. तर मी आता सुरुवात करतोय की आपले जे काय प्रश्न असतील ते या ठिकाणी मला विचारावेत. गोरड सर आहेत, गोरड सरही त्या ठिकाणी उत्तर द्यायचा प्रयत्न करतील, मी माझ्याकडूनही उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. नमस्कार सर. येस, बोला. सर, माझ्या मुलीला 488 मार्क आहे, पण एमबीबीएस लागतो की? मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हँड राईज करा, मी एका घेतो आणि त्याला मी हॉटशीट वर घेतो. हॉटशीट वर या आणि ते पण कॅमेरा ओपन करून यायचा. ओके सर. योगेश ससानी सर, एक मिनिट, मी हॉटशीट वर घेतो. हा, बोला सर. सर, माझ्या मुलीला 488 मार्क आहे आणि ती एमबीबीएस लागेल का नाही याची शंका आहे. पण आता असं म्हणतात त्यावेळेस तुम्ही जर बीएमएस ला ऍडमिशन नाही घेतलं आणि सुरुवातीला जर नाही घेतलं तर मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार नाही आणि एमबीबीएस वर शेवटपर्यंत मला काउन्सिलिंग करता येणार नाही. मग काय करू सर? काय बोला, परत तुम्ही एकदा प्रश्न द्या मला. एमबीबीएस ला जर ऍडमिशन घेतलं पहिल्या राऊंडला, 488 मार्क आहेत मुलीला बीएमएस ला, आणि एमबीबीएस ची काउन्सिलिंग मला शेवटपर्यंत करता येत नाही, तर मग याला काय पर्याय? बघा, सिंपल सांगतो की जर तुम्हाला एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त एमबीबीएसच चॉईस फिलिंग शेवटपर्यंत करा, बीएमएस चॉईस फिलिंग करू नका. बीएमएस साठी शेवटच्या राऊंड पर्यंत सीट अवेलेबल असतात. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की मॉपअप राऊंडला, थर्ड राऊंड नंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की बाबा आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं का. जर तुम्हाला त्या ठिकाणी वाटत असेल की बाबा आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकणार नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला मॉपअपला बीएमएसच्या पण त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करावं लागेल.
कारण मॉपअप 1 ला ज्याचं चॉईस फिलिंग असतं तेच चॉईस फिलिंग मॉपअप 2 आणि मॉपअप 3 ला पण राहतं. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही चॉईस फिलिंग करावं लागेल. जर तुमची इच्छा फक्त आणि फक्त एमबीबीएसच असेल तर तुम्हाला एमबीबीएसचा विचार करावा लागेल. अदरवाईज दोन्ही तुम्हाला ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला थोडी रिस्क आहे. त्यासाठी प्रॉपर काउन्सिलिंगची गरज आहे तुम्हाला. त्यामुळे त्या ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. आमच्यासारख्या माणसाला जर दिलं तर आम्हाला त्याचं पूर्ण नॉलेज असतं की आम्ही कुठे काय करायचं आणि कुठल्या राऊंडला कुठला फॉर्म भरून पुढे जायचं. तर त्यासाठीच मी एक सांगेल की तुम्ही माझ्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही काउन्सिलर जॉईन करा, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला मदत मिळेल. पण रिस्क घेऊ तर नका, चार कारण शाख काउन्सिलिंग ठीक आहे. फीमुळे आपलं करोड रुपयाचं नुकसान होऊ शकतं आणि त्या ठिकाणी तुमचं 1 वर्ष वाया जाऊ शकतं. तर 488 मार्काला ओबीसी फिमेल मधून प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट होऊ शकतं का एमबीबीएस? बघा, आता ही गोष्ट जोपर्यंत एसएमएल लिस्ट येणार नाही, महाराष्ट्रातली आपली स्टेटची जी लिस्ट आहे ती जोपर्यंत येणार नाही, तुमचा महाराष्ट्रातला ऑल इंडिया रँक, आपला महाराष्ट्रातला रँक आणि तुमचा कॅटेगरी रँक कळणार नाही. तुमच्या कॅटेगरी रँक आणि तुमच्या आपल्या असलेल्या जागा याच्या दोघांचा जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्यानंतर आपण तुम्हाला त्या ठिकाणी एक्झॅक्ट सांगू शकतो की तुम्ही कुठल्या राऊंड मध्ये बसू शकता, तुम्हाला सेफ आहे का तुम्ही बीएमएस ला जाणं योग्य आहे. या गोष्टी एसएमएल आल्याशिवाय कळू शकत नाहीत. कारण आता सध्या महाराष्ट्रातून किती मुलं क्वालिफाय आहेत किंवा किती मुलं या ठिकाणी किती मार्कला आहेत या सध्या गोष्टी प्रेडिक्ट करणं खूप कठीण जाते. कारण या वर्षीचे जे रिझल्ट लागलेत ना ते खूप वेगळ्या पद्धतीचे रिझल्ट आहेत. त्यामुळे मी एकच सांगेल की तुम्ही थोडं वेट करा. पहिल्या राऊंड नंतर पहिल्या राऊंडला तुम्ही बीएमएस कॉलेज टाकायचा प्रयत्न करू नका, फक्त एमबीबीएस करा. 3 राऊंड मध्ये फक्त सुरुवातीच्या 3 राऊंड मध्ये फक्त एमबीबीएस ठेवा. बाकी 4th राऊंड नंतर मग तुम्ही विचार करू शकता, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू. थँक्यू. ओके, नेक्स्ट विद्यार्थी. हॅलो हा, बोला. दादा, आमच्या मुलाचं 624 रँक आहे, 624 मार्क आहे आणि जनरल कॅटेगरी रँक आहे 4423. बर, आमचं टार्गेट आहे कर्नाटक स्टेट मधून परीक्षा दिलेली आहे, त्यामुळे कर्नाटकचं पण काउन्सिलिंग चालू होणार आहे थोड्या दिवसात. आणि ऑल इंडिया कोटामध्ये आम्हाला महाराष्ट्रात ट्राय करायचं आहे. करू शकता सर. तुम्हाला काउन्सिलिंग साठी काय मदत हवी असेल तर बिनशर्त आमच्याकडून मदत केली जाईल. त्याच्यामध्ये तुमची कुठलीही काउन्सिलिंग फीची आमच्याकडून अपेक्षा नसेल. तुम्हाला जे काही एनर्जी द्यायची आहे, एनर्जी म्हणून ती त्या ठिकाणी देऊ शकता. आम्ही तुमच्या या गोलमध्ये 100% मी बिनशर्त पाठिंबा देतो या मार्कासाठी. कारण प्रत्येकाने या ठिकाणी हा, तुमच्याशी मागं पण बोलणं झालं होतं माझं. येस सर. मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं की सर तुम्हाला बिनशर्त माझ्याकडून पाठिंबा असेल. ठीक आहे सर, मग तुम्हाला उद्या कॉल करू मी सकाळी, निवांत बोलूया मग. येस सर. यांच्यासाठी नऊ नंतर प्रत्येकाने या विद्यार्थ्यासाठी प्रत्येकाने एक लव सिम्बॉल वापरा. प्रत्येकाने आपला लव सिम्बॉल वापरा. कारण या मुलाला सेंट्रल काउन्सिलिंग मधून आपल्या महाराष्ट्रामध्ये यायचं आहे. कर्नाटकचा विद्यार्थी आहे. प्रत्येकानं लव सिम्बॉल वापरा. कारण आज किती मेहनत करावी लागते रीनीट असूनही त्या ठिकाणी एवढे या मुलानं मार्क चांगले पाडलेत. त्याला त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं कॉलेज मिळावं हे प्रत्येकाची आपली आज भूमिका आहे आणि मी त्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. धन्यवाद सर, उद्या कॉल करतो मी तुम्हाला मग. ठीक आहे. येस सर. बिंदास सर. ओके, थँक्यू सर. येस सर. नेक्स्ट कुणाचा प्रश्न आहे? हॅलो सर. येस, बोला. हॅलो सर, परत एकदा ते हे सांगितलं तर पर्सेंटेज म्हणजे ऑल इंडियातले एमसीसी थ्रू ऑल इंडियातले किती, डीन साठी किती, ते थोडं एकदा सांगा सर मला. हॅलो. त्याचं रेकॉर्डिंग मिळेल मॅडम तुम्हाला, त्याचं काय अडचण येणार नाही तुम्हाला. बरं, ठीक आहे चालेल. त्याची तुम्हाला आणि सर माझ्या मुलीला 408 मार्क आहे सर, 2,52,000 रँक आहे. तर मग बरं. आता म्हणजे आता डीम्ड मध्ये आणि ऑल इंडियाची परिस्थिती आपल्यासाठी काय असेल सर, जरा एक्सप्लेन करा ना. डीम्ड मध्ये तुम्ही जात असाल तर तुम्हाला साधारण 18 लाखाच्या पुढची जी फी स्ट्रक्चर वाली आहे कॉलेज ती लागते. बरं. त्याच्यामधलं जे काय आता अपडेट येतील त्या हिशोबाने तुम्हाला पुढे मार्गदर्शन केलं जाईल. आमचं पेड काउन्सिलिंग घेतलं तर त्या ठिकाणी एक्झॅक्ट तुम्हाला तंतोतंत काय प्रेडिक्शन असेल त्याचा पूर्ण सखोल अभ्यास करून तुमच्यासोबत काम केलं जाईल. बर. आणि दुसरा विषय असा की सर पण आता ऑल इंडियाचे
डीमचे सायमल्टेनियसली सुरू असतात राऊंड, बरोबर आहे? आणि नंतर नाही. महाराष्ट्रामध्ये हो का, सिंपल आहे की हम्म. एमसीसीचं रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला बीडीएस आणि एमबीबीएस येतं. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज, ऑल इंडियाची सेंट्रल कॉलेज आणि तुमचं डीम्ड युनिव्हर्सिटी ह्या येतात. आणि ह्याच्यानंतर हा राऊंड झाल्यानंतर एक्झॅक्ट त्यांनी ऑलरेडी स्टेटचं पण काउन्सिलिंगचं शेड्यूल दिलेलं आहे. म्हणजे हा राऊंड जसा होईल याचं रिपोर्टिंग सुरुवात होईल त्याच वेळेस दुसऱ्या राज्याचे म्हणजे खालचे जे राज्य असतील स्टेट काउन्सिलिंगचे ते राऊंड त्याच्यानंतर सुरू होणार आहे. त्याच्यामुळं यातून जे म्हणजे हे कम्प्लीट झाल्यावर म्हणजे दुसऱ्या स्टेटचे सुरू होतील ना सर, बरोबर ना? नाही, हा एमसीसी झाल्यानंतर प्रत्येक स्टेटचे काउन्सिलिंग सुरू होतील. ओके, त्याच्या अगोदर म्हणजे मग करू आपल्याला शकत नाही यावर्षी. ऑलरेडी त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे तसं त्यांना. बरं. आणि दुसरा विषय सर, आता आपण डीम्ड साठी म्हणा किंवा ऑल इंडियासाठी आता फक्त आता कर्नाटकाचं निघालं म्हणून त्याचं रजिस्ट्रेशन करून ठेवलंय आपण, पण दुसऱ्या Yes. स्टेटचं केलं नाही. मग त्या स्टेटमध्ये सर आपण पार्टिसिपेट होऊ शकतो का? मॅडम, तुम्ही प्रत्येक स्टेटमध्ये जर पार्टिसिपेट करायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट 2-2, 2.5 लाख आहे. कर्नाटकचं तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट ज्यावेळेस चॉईस फिलिंग करायला जाईल ना त्यावेळेस 12 लाख रुपये आहे. 12 आणि 25 लाख अच्छा, हा, सिक्युरिटी डिपॉझिट. त्यामुळे तुमचं ते जर पैसे तिथंच लॉक झाले तर तुम्ही परत कुठे कशा पद्धतीने तुमची फी भागवणार परत. बरोबर. मग त्यामुळे सर प्रॉपर अभ्यास करूनच ह्याला पुढे जावं लागतं. चॉईस फिलिंग करणं इतकं सोपं काम नाही, कारण प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी तुमच्याकडे अनालाइज पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राऊंडला प्रत्येक ठिकाणी जाऊन जर तुम्ही चॉईस लॉकिंग केला आणि त्यामध्ये जर समजा ऍट अ टाइम 2 किंवा 3 राज्यात तुम्हाला कॉलेज लागलं तर त्या ठिकाणचं एका राज्यातलं तुम्ही ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस 2 राज्यातलं तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट जाणार आहे, परत लॉक होणार. ते पैसे तुमचे वाया जाणार. म्हणजे प्रत्येक राज्याचं मग रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये ना सर, म्हणजे चॉईस फिलिंगच्या वेळी तेव्हा ठीक आहे. तुम्हाला एक्झॅक्ट कुठे जायचं आहे हा पहिला प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही डीम्ड मधून घेणार आहात, कर्नाटकमध्येच पाहिजे किंवा युपीत जाणार आहात, तुमच्या बजेटवरती डिपेंड आहे. तर एक प्रश्न प्रत्येक विचारू का? राज्याला 2-2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे. तर बीएमएस बद्दल विचारू शकतो का इथं? हा बीएमएस बद्दल विचारू शकतो का? नाही, आता सर एमसीसी आणि हेच चालू आहे. बीएमएस साठी आपण पुढे बोलणारच आहे ना सर, आपण रोज येतोच ना त्या विषयावर. ठीक आहे. Yes. तर एक विचारायचं होतं, विचारू का सर? हा बोला. हॅलो. हा सर, बीएमएसच्या चौथ्या राऊंडला मला गव्हर्नमेंट कॉलेज शिल्लक राहतील का? 488 मार्क म्हणतो मी. सर शेवटपर्यंत राहतं. शक्यतो आपले मुंबईचे जे पोद्दार आहे आणि साइन गव्हर्नमेंट आहे हे सगळ्यात शेवट राहतात पण. ओके, थँक्यू सर. येस सर. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट कुणाचा प्रश्न आहे? नमस्कार सर. बोला. माझ्या मुलीला 398 आहे, तर ओबीसी कॅटेगरी. तर डीमचा विचार करतोय. डीमला काही स्कॉलरशिप वगैरे भेटते का? डीमला तुम्हाला जर कॅटेगरी मध्ये असाल तर साधारण 2-2.5 लाख रुपये अशी स्कॉलरशिप मिळते. 3 लाखापर्यंत. ओबीसी कॅटेगरी सर. ओबीसी कॅटेगरी आणि 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला आहे. ओबीसीला 2.5-3 लाख रुपयेपर्यंत स्कॉलरशिप मिळते. ते पण आपल्याला हा, समाज कल्याणला आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी अप्लाय करायला लागतं. तुमची युनिव्हर्सिटी काय करत नाही तुमच्यासाठी. युनिव्हर्सिटीतून तुमचं फी स्ट्रक्चर, बोनाफाईड आणि ऍडमिशन लेटर हे घेऊन तुम्ही तुमची डॉक्युमेंट आहेत ती महाडेबिट पोर्टलला अपलोड करायची आणि त्या ठिकाणची ती फाईल जी आहे ती समाज कल्याणला नेऊन जमा करायची. तिथून तुम्हाला मिळणार ती प्रोसेस कम्प्लीट करून. अच्छा सर, ते प्रत्येक वर्षी भेटते की म्हणजे पहिल्याच वर्षी भेटते? प्रत्येक वर्षी भेटणार मॅडम. ओके सर. 398 ला सर लागेल का डीम प्रवरानगर? कसं आहे माहितीये का, त्या गोष्टी आताच प्रेडिक्ट करणं खूप कठीण आहे. कारण गेल्या वर्षी जर बघितलं ना आपण तर ज्या हिशोबानं विद्यार्थी कसं होतं की या फेसबुक, इंस्टा आणि युट्यूबमुळे ना लोकांचा ट्रेंड कसा कुठं फिरल सांगता येत नाही. कारण गेल्या वर्षी ज्या कॉलेजला म्हणजे वाटलं होतं की ज्यांचे कटआउट 6 लाख, 7 लाख, 8 लाखापर्यंत जातील असे कॉलेजेस गेल्या वर्षी जे आले ते 2.5-3 लाखावालती. आणि जे कॉलेज 2.5-3 लाखाची कॉलेज होती ती 6-7 लाखावर गेली होती. म्हणजे 5-5.5 लाख रँकला गेल्या वर्षी आपलं भारती DY पाटील मिळालं होतं. आणि तेच इकडूनची जी कॉलेजेस होती चेन्नई आणि हैदराबादची ती कॉलेज 9 लाख 8 लाख रँकला पहिल्या राऊंडला जातात.
ती कॉलेज 2.5 आणि 3 लाखावर रँक वरती आली. त्यामुळे सगळी गणित बिघडली होती. आता या वर्षीचा जर तुम्ही ट्रेंड पाहिला नीट इलिजिबिलिटी क्रायटेरियाचा, तर प्रत्येकाला वाटलं होतं की 130 140 कटआउट जाईल जनरलचा आणि कॅटेगरीचा कटआउट 112 113 पर्यंत येईल. तर तो कटआउट डायरेक्ट 213 आणि 174 वर आलाय. त्यामुळं ही ज्या ट्रेंड आहे ना, हा ट्रेंड विद्यार्थी कुठं ट्रेंड जाईल कुणाचा, कारण आज कसं झालंय की युट्यूब आणि इन्स्टावरती इतकं व्हिडिओ आहेत की त्यामुळे लोकांचं इतकं कन्फ्युजन आहे. त्यामुळे कुठली लोक कुठं चॉईस फिलिंग जास्त करतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. ज्यावेळेस पहिले राऊंड सुरू होतील, पहिल्या राऊंडचे रिझल्ट येतील, फक्त एवढंच करा की तुम्हाला जे कॉलेज ऍक्सेप्टेड नाही, जे तुम्हाला कॉलेज पाहिजे नाही, ते कॉलेज सिलेक्ट करू नका. आणि सर डीमचा प्रत्येक वर्षीच म्हणजे फीज वाढते का? हो, वाढते 10% वाढ असते तुम्हाला. 5%, 7%, 10% वाढ असते. थँक्यू सर. सर अजून या वर्षीचं फी स्ट्रक्चर आलं नाही, मग ते डिसिजन सर आपण कुठली घ्यावी अजून कन्फ्युजन आता आहे. तुम्हाला फी स्ट्रक्चर तुम्ही चॉईस फिलिंग करताना समोरच असते तुमच्या. पण आधी का नाही डिक्लेअर केलं सर? म्हणजे आपण मग एक आता डेस्टिनेशन पण आपण. उद्या येईल ते. अच्छा, ओके, उद्या येईल. उद्या किंवा ठीक परवा आहे. दिवशी येते. हा, म्हणजे कसं की आपण रजिस्ट्रेशन करायच्या दरम्यान आपल्या हातात पाहिजे ना सर, म्हणजे फी स्ट्रक्चर समोरच म्हणजे. असतंय ते मॅडम. याच्या एमसीसी मध्ये ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता, चॉईस फिलिंग करताना, ते समोरच येतं तिथं समोर चॉईस फिलिंगच्या विंडो मध्ये. कॉलेजचं फी अच्छा. स्ट्रक्चर समोरच दिसतं तुम्हाला तिथं. नेक्स्ट. म्हणजे फॉर्म भरताना येतो सर, पण आता आपला चार्ट वगैरे आपण जसं नेटवर मागच्या वर्षी सारखं मागच्या वर्षीचं सगळं दाखवतंय ना, तसं यावर्षीचं सर प्रत्येक कॉलेज वाईज जर दिसलं असतं तर आपल्याला डिसिजन घ्यायला बरं झालं असतं. नाही, पण ते अपडेट करेल ना एमसीसी. आता त्यांचं अजून काम चालू आहे ना एमसीसीचं. प्रत्येक गोष्ट अपडेट करते. ऑलरेडी त्यांचं या वर्षीचं बुकलेट आलेलं आहे ना आता एमसीसीचं, ते वाचा ना. 300 पाना 200 पानाचं बुकलेट आहे त्यांचं आता. रूल्स अँड रेग्युलेशन सगळे आले त्याच्यामध्ये. यावर्षी काय चेंजेस केले त्यांनी ते. कॉलेज वाईज स्ट्रक्चर पण आलंय सर त्याच्यामध्ये? नाही, फीज वाईज स्ट्रक्चर ती वेगळी लिस्ट येते कॉलेजची. पण ते रजिस्ट्रेशनच्या दरम्यान आले असते तर सर बरं झालं असतं ना म्हणजे. आता ती मॅडम आपल्या हातात थोडीच आहे. आता आपण त्याला काय करू शकतो? ओके. शेवटी गव्हर्नमेंटचे जे काय रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते लोक ते फॉलो करत असतात. आपण त्याला काहीच करू शकत नाही ना. नेक्स्ट. हॅलो सर. हा, बोला. सर माझ्या मुलीला 412 मार्क आहेत ओबीसी कॅटेगरी मधून. 412 ओबीसी कॅटेगरी. ओके, बोला. तर मग आपल्याला म्हणजे एमबीबीएस साठी कुठे भेटेल? ऍडमिशन 2 गोष्टी होती मी इथं. एक तर तुमची चांगली मार्क पाहिजे, नसेल तर तुमच्याकडे खिशात पैसे पाहिजे. त्यामुळं तुमच्या ह्या स्कोरला जर ऍडमिशन हवा असेल तर साधारण 20-21 लाखची फी स्ट्रक्चर आहे. त्या रेंजची जी कॉलेजेस आहेत ती तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे तुमची परिस्थिती पाहिजे की मिनिमम 21 ते 22 लाख रुपये पर इयर भरणं, विथ एक्स्ट्रा हॉस्टेल मेस ते 5 लाख रुपये. म्हणजे वार्षिक तुमच्याकडे 25 ते 30 लाखाचं जर बजेट असेल तर तुम्ही या एमबीबीएस ला येऊ शकता. प्रत्येकाला एक सांगतो की जर तुम्हाला एमबीबीएस मध्ये यायचं आहे आणि तुमचा स्कोर मधल्या याच्यामध्ये आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी मिनिमम 25 ते 30 लाखाचं बजेट पाहिजे. नाही सर, मग ते तर नाही शक्य. मग बीडीएस ला सर? बीडीएस ला मिळू शकतं. बीडीएसचं फी स्ट्रक्चर साधारण 5.5-6 लाख, काही युनिव्हर्सिटी 3.5-4 लाख पण आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल, काय सर प्रॉब्लेम आपलं नाही. महाराष्ट्रामधून? महाराष्ट्रात तुम्हाला 5.5-6 लाख रुपये फी स्ट्रक्चर आहे आपलं मिनिमम स्टार्टिंग. ते 8 लाखापर्यंत आहे बीडीएस. म्हणजे मुलगी आहे ना सर आपली? नाही, मुलीचा इथं संबंधच नाही. ज्यावेळेस तुम्ही एमसीसी मधून येताय त्यावेळेस इथं मुलगी मुलगा काही पाहिलं जात नाही. इथं फक्त पैसा पाहिला जातो. कारण डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये दुसरं काही चालत नाही. तुमची कॅटेगरी चालत नाही, काय नाही. फक्त इथं इलिजिबिलिटीसाठी तुमची कॅटेगरी असते. बाकी सर्वांसाठी एकच रूल आहे डीम्डला. सर डीमड्या मधून नाही सर, आपल्याला स्टेट मधून नाही का भेटणार सर? किती मार्क आहेत तुम्हाला? 412. 412 ला तुम्हाला ट्राय करायला पाहिजे सेमी गव्हर्नमेंट मध्ये. गव्हर्नमेंट तर मिळणार नाही. हो का सर? येस. बरं. आणि मग बीएमएस ला तर लागून जाईल ना सर? मग जर बीडीएस ला पण जर नाही लागला बीएमएस पण सेमी गव्हर्नमेंट. बीएमएस पण सेमी गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट नाही लागणार तुम्हाला 412 ला. ठीक आहे सर. नेक्स्ट.
नेक्स्ट कुणाचा प्रश्न आहे? हॅलो बोला हॅलो बोला बोला बोला. जर पेमेंट सीट घ्यायची असेल तर किती खर्च येईल नॉर्मली? आणि नीट स्कोर अराउंड 400 आहे. बघा, नीटचा स्कोर तुमचा जर 400 आहे ना, तर तुम्ही डीम्ड मध्ये न जाता सेमी गव्हर्नमेंट मध्ये जावा, म्हणजे प्रायव्हेट मध्ये. ओके त्याच्यामध्ये तुम्हाला छत्तीसगड आहे, त्याच्यानंतर युपी आहे. या ठिकाणी तुम्हाला 12 लाख 15 लाखापर्यंतच्या फी स्ट्रक्चर वाली कॉलेज मिळते. ओके ओके किंवा छत्तीसगडचं जे आहे ते छत्तीसगडला आता 8 लाख रुपये वार्षिक फी आहे आणि प्लस हॉस्टेल मेस 5.5 लाख, म्हणजे ओके 13.5 लाख रुपये मध्ये तुम्हाला एमबीबीएस तिथं होतंय. म्हणजे तुमचं बजेटवरती डिपेंड आहे. तुम्हाला जर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळं जर पाहिजे तर मग तुम्हाला 18 ते 20 लाख 22 लाखाच्या मधल्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्या आरामात मिळतील तुम्हाला नाही पण चांगल्या मला कॉलेज. सांगा की सगळ्यांचा अभ्यासक्रम सेम असतो ना का अभ्यासक्रम पण वेगळा अभ्यासक्रम असतो सगळ्यांचा युनिव्हर्सिटी? सेम असतो, फक्त एक्झाम पॅटर्न जो असतो तो ज्याचा त्याचा असतो. शिकवण्याची पद्धत, एक्झाम घेण्याची पद्धत ही प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज वेगळी राहते, कारण त्यांना त्यांचे अधिकार असतात. बाकी जे ओके तुम्ही सेमी गव्हर्नमेंट मध्ये आला तर त्यांच्यासाठी एकच पेपर असतो, एकच एक्झाम होती आणि त्याला एकच युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. पण डीम्ड मध्ये प्रत्येक युनिव्हर्सिटीचे रूल्स अँड रेग्युलेशन त्यांचे स्वतःचे असतात. त्यामुळे त्यांचा ओके एक्झाम क्वेश्चन पेपर्स आहे ते स्वतः सेट करतात आणि एक्झाम जी क्वेश्चन म्हणजे आन्सर शीट आहेत ते पण ते स्वतःच चेक करतात आणि स्वतःच रिझल्ट लावतात. त्यांच्या स्वतःच्या नावाने रिझल्ट येतात. ओके ओके पण रिकॉग्नाइज आहेत ना त्या सगळ्या? रिकॉग्नाइज असल्याशिवाय एमसीसी मध्ये युनिव्हर्सिटीच येत नाही, लक्षात ठेवा. ओके ओके त्या कॉलेजला युनिव्हर्सिटीला जर परमिशन नसेल तर एमसीसी त्याला घेतच नाही आतमध्ये. ओके ओके थँक्यू. सर येस. यावर्षी जागा वाढल्यात 11,000, रँक खाली घसरू शकतो का सर? जागा 11,000 वाढल्या तर 11,000 म्हणजे 15,000 16,000 रँक खाली येईल यावर्षी. येईल का? हा तेवढी मार्क्स रँक खाली येईल. पण तुम्हाला गव्हर्नमेंटला 3 ते 4 हजारांची रँक खाली येईल आणि जे डीम्ड जे आहे त्याच्यामध्ये तशी सांगता येणार नाही की रँक कितीनं खाली जाईल. कारण डीम्ड मध्ये कसं आहे की 213 मार्कला पण तुम्हाला ऍडमिशन मिळतं. काही अशा युनिव्हर्सिटी आहेत की त्यांच्याकडं अगदी क्वालिफाय मार्कला पण ऍडमिशन दिलं जातं, कारण तिथे तेवढे विद्यार्थी जात नाही. नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट मुलींना फी माफी येते त्याच्यासाठी विचार करतोय सर. नाही, सेमी गव्हर्नमेंटला त्याचा एवढा फरक नाही पडणार, छोटा मोठा फरक पडेल. 2-3 हजार रँकचा फरक पडेल. 2-3 हजार रँक म्हणजे 2 ते 3 मार्काचा फरक पडेल. हा ना सर, मला 488 असल्यामुळे लय बॉर्डरवर वाटतंय सध्या तरी. ते जास्त खाऊ नको. चार तुम्ही पाच स्टार ग्राउंड खायचे वर नंतर कळेल की कुठं काय जाईल सगळ्यांचं. हा जाऊया. ओके थँक्यू सर. आता काय जास्त नाही पिकाला खायचं. तर डीमचं रजिस्ट्रेशन दुसऱ्या राऊंडला करता येतं का? हो, येतं ना. प्रत्येक राऊंडला डीम्डला नवीन रजिस्ट्रेशन ओपन होतं. अच्छा, मग दुसऱ्या राऊंडला जर कॉलेज लागलं आणि आपल्याला एक्झिट करायचं असेल तर डिपॉझिट काय जप्त होईल का? जप्त होतो. हो, जप्त होतो. मग पहिल्याच राऊंडला म्हणजे फ्री एक्झिट घेऊ शकतो फक्त आपण. येस. तुम्हाला दुसऱ्या राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन असतं. प्रत्येक राऊंडला डीम्डला नवीन रजिस्ट्रेशन ओपन होतं त्या ठिकाणी. चालेल, थँक्यू सर. हॅलो, ज्या किती राऊंड असतात टोटल? डिपेंड करतं, जोपर्यंत सीट अवेलेबल असतात तोपर्यंत राऊंड होत राहतात. कधी कधी 6 होतात, कधी 7 होतात, कधी 8 पण होतात. सांगता येत नाही. हे राऊंड साधारण जानेवारी डिसेंबर पर्यंत चालतात. ओके नेक्स्ट कुणाचा प्रश्न आहे का? तर 408ला म्हणजे डीम्ड मध्ये उतरावं का महाराष्ट्रामध्ये? सर आपल्या महाराष्ट्राचं काउन्सिलिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये काही चान्स मिळेल का सर एमबीबीएस साठी? मॅडम, तुम्हाला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचं आहे तर दोन्ही ठिकाणी चान्स आहे. जर मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला नसेल, सेमी गव्हर्नमेंट तर गव्हर्नमेंट तर मिळत नाही तुम्हाला या ठिकाणी अच्छा, MBBS ला. ह्या मार्क्सवर.
नाही 510 520 हा स्कोर आहे, तो सेफ स्कोर आहे थोडा सेमी गव्हर्नमेंटसाठी. सेमी गव्हर्नमेंटचा बर. येस, मग फक्त पर्याय आपल्याला डीम्डच. डीम्डच आहे. हो. बर. मग सर डीम्ड मध्ये थोडं हे कन्फ्युजन आहे की महाराष्ट्रामध्ये हे करावं का आपले कर्नाटक किंवा अदर स्टेट? तुमचं काय मत? डिपेंड करतं तुमचं बजेट. सर बजेट म्हणजे फार तर फार 15 लाखापर्यंत ओढाताण 15 करून अगदी लाखाला ओपनिंगच नाही याच्या एमसीसी मध्ये तुम्हाला 18 लाखानं स्टार्टिंग आहे ओपनिंग. डीम्डला. अच्छा हा. हा, ओपनिंगच 18 लाखानं आहे डीमची. बर बर. तर ठीक आहे सर. हा तेवढं आपण मग काहीतरी हे करा. पण मग सर मग तुमचं सजेशन काय असेल? महाराष्ट्र डीम्ड की अदर अहो स्टेट? महाराष्ट्राचं ओपनिंग 24 लाखानं आहे. अच्छा ओके. अदर स्टेटचं आहे ते 18 पासून आहे. हा, 18 पासून जातं. मग शेवटी फीज वरच येतं मग डिसिजन घ्यायचं तर. जे डिसिजन आहे ते तुमच्या पैशावरती सगळा केला आहे. ओके ओके. आणि सर ती स्कॉलरशिप 4.5 लाख रुपये सर ती कन्फर्म आहे ना? तसं सांगता येत नाही, कारण तुमचं ते इन्कम आणि ते महाडेबिट तुम्हाला देते का स्कॉलरशिप त्याच्यावरती डिपेंड. आता त्याची जबाबदारी आम्ही नाही घेऊ शकत ना. नाही नाही नाही, बरोबर आहे सर. पण तो जी आर समाज आहे ना. कल्याण तुम्हाला जी आर आहे, मी जी आर ऑलरेडी पाठवलाय ग्रुपवरती, पण हा, शेवटी काय पण की मी त्याचा मालक नाही ना. हा बरोबर आहे. पण सर तो जी आर चा फायदा कुणाला झालाय किंवा काय असं काही स्टुडंटनं माझ्याकडे तर तुमच्याकडनं तशी काही केस स्टडी फीडबॅक? नाहीये, माझ्याकडे केस स्टडी नाहीये तशी काय. पण अच्छा माझ्याकडे हा. इन्कम पॅरेंटच्या म्हणजे रिव्ह्यू आहेत तशा, की त्यांच्या अच्छा कोणाला तरी फॅमिलीमध्ये मिळालं. मिळालेली आहे ती स्कॉलरशिप. पण माझ्याकडे अच्छा वैयक्तिक अशी कुठलीही स्वतःची केस स्टडी नाही, त्यामुळे मी त्यावरती कॉन्फिडन्सली बोलत नाही. अच्छा हा. नाहीतर म्हणजे कसं की जर स्कॉलरशिप कन्फर्म असेल ना सर तर मग महाराष्ट्र बेटर राहील आपण अदर स्टेटला जाण्यापेक्षा. कारण ते नियर अबाउट तेवढेच येणार सर फीज नाही का? हो. असं म्हणून ते कन्फर्म असतं तर जरा डिसिजन घ्यायला बरं पडलं असतं. तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन डायरेक्ट हे करू शकता ना, असं काय अडचण नाही त्याची. बरं. ओके ओके सर. किंवा तो जो जे आर आहे ना, तो घेऊन जायचं समाज कल्याण ऑफिसला आणि त्यांना विचारायचं डायरेक्ट. डिस्ट्रिक्ट लेवलला तर असते ते ऑफिस, एक दिवस काढायचा वेळ आणि जाऊन यायचं. ओके सर. हॅलो सर. बोला. समजा आपण सेकंड राऊंडला एंट्री केली, त्यांचे काय डिपॉझिट आहे ते भरलं आणि सेकंड राऊंडलाही सीट नाही मिळालं तर ते थर्ड राऊंडला पुढं परत जातात हे ना. करावं लागेल? नाही नाही, तुम्हाला थर्ड राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन नसतं. आयएटीचं रजिस्ट्रेशन असतं, आहे तसंच कंटिन्यू होतं. फक्त तुम्हाला चॉईस कंटिन्यू फिलिंग होतं चेंज ना? करावं. हा, चॉईस फिलिंग करावं लागतं नवीन राऊंड. ओके. चॉईस फिलिंग आपण करू शकतो पण तेच पुढे कंटिन्यू होतं. येस येस ओके येस. ओके ओके. थँक्यू. हॅलो सर, आवाज हा येतोय? हा, येतोय बोला. हा सर, आता मॅडमने जो प्रश्न विचारला ना त्याच्याशी थोडस कनेक्टेड विषय आहे की विषय कसं असतं सर की तुम्ही म्हणताय बरोबर आहे, म्हणजे बजेटवर डिपेंड आहे आपले सगळे बरोबर आहे. पण जर आपण 15 लाखापर्यंत आपलं बजेट असेल आणि दुर्दैवाने समजा इतर ठिकाणी आपलं ऍडमिशन होत नसेल आणि मॅडम म्हणतात तसं जर समजा म्हणजे तुम्ही म्हणता ठीक आहे स्कॉलरशिपचं जे काय होईल ऍडजस्टमेंट, तर कम्पॅरेटिव्हली शिक्षणाच्या दृष्टीने म्हणजे मध्ये तुम्ही म्हटलं होतं की काही म्हणजे होमिओपॅथीमध्ये महाराष्ट्रापेक्षा इतर राज्य चांगली आहेत, तसं आपलं सजेशन काय असेल की बाबा एमबीबीएस साठी ओढाताण करावी न करावी का अमुक राज्यात जावं त्या राज्यात जावं किंवा असं आपलं काय सजेशन असावं? म्हणजे जे 400 म्हणजे आमच्याकडे पण 410 आहे विषय. बघा सिंपल आहे, एक गोष्ट लक्षात ठेवतो की आपल्यासाठी काय बेस्ट आहे, हो तर आपली आर्थिक परिस्थिती. हो शेवटी कसं आहे की तुम्ही कुठल्याही कॅम्पसमध्ये गेला बरोबर, तर एमबीबीएस ला कुठल्याही कॅम्पसला परमिशन कधी मिळते, तर त्या ठिकाणी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांचं हॉस्पिटल या दोन गोष्टी बघितल्या जातात. चांगला असेल हॉस्पिटल्स त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हो त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. त्यामुळे आणि आता बऱ्याचपैकी कॅम्पसच्या ज्या सीट आहेत हा, त्या 250 सीट आहेत. 250चं इंटेक जिथं असतं त्या ठिकाणी तुम्हाला हो जवळजवळ 1000-1200 बेडचं हॉस्पिटल असतात ते. तर काही ठिकाणी काही प्रमाणात डीम्ड मध्ये थोड्याफार प्रमाणात, म्हणजे मोठ्या प्रमाणात मी म्हणणार नाही, पण थोड्याफार प्रमाणात काही हॉस्पिटलला पेशंट कमी असतात. अदरवाईज सगळीकडे पेशंट बऱ्यापैकी असतात. त्यांना ते तिथं फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस डीमला. द्यावी लागते बऱ्यापैकी डीम्डला. हा, आणि डीमचा कसं असतं की त्यांना पैसे पण हो दाबून हो हो मिळतात. म्हणजे त्यांचं फी स्ट्रक्चरच असतं असं की 20-22 लाख, आणि ते कसं आहे की सरसकट सगळ्यांचंच असतं. बऱ्यापैकी सेमी गव्हर्नमेंटला कसं असतं की आपल्याकडे जर महाराष्ट्रात जर विचार केला तर आपल्याकडच्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चर आहे 6 लाख 7 लाख 5 लाख असं. आता 6, 7, 8 लाख रुपये ज्या विद्यार्थ्यांकडून गोळा होत आहे
आता आपल्याकडे इंटेक कितीचा आहे? 100चा आहे. 100 पेक्षा इंटेक जास्त नाही आपल्याकडे. आलं लक्षात? 100 किंवा 150चे इंटेक आहे. आता 100 विद्यार्थ्यांचं 6 लाखाचं जर पेमेंट घेतलं तर ते पेमेंट जे आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चर, तिथलं फॅसिलिटी आणि ते शिक्षकांचा पगार ह्याच्यावरती ते पैसे द्यायला पुरत नाही. त्यामुळे तो रिसर्च वरती काय काम करणार ती कॉलेज? बरोबर. आणि इथली जी कॉलेजेस आहेत ना आपल्याकडची, ती सगळी मोठमोठ्या लोकांची कॉलेजेस आहेत. त्या लोकांना तेवढं पडलेलं नाही काहीच. आलं लक्षात? त्यामुळं आता बरीच कॉलेज, आता ही लोक स्वतः पैसे टाकून, आता हे विखे पाटलाचं कॉलेज आता ते प्रायव्हेट मध्ये जाते. आता लोकांना काय झालंय हे कळलंय की बाबा आपण ह्या एवढ्या पैशात आपण स्वतःचा रिसर्च पण करू शकत नाही, स्वतःला डेव्हलपमेंट करू शकत नाही आणि तेवढ्या पैशात भागत नाही. पहिलं काय होत होतं की सीट ब्लॉकिंगचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालत होता. सीट ब्लॉकिंग मध्ये काय होत होतं की ह्यांना आमाप पैसा, काही ज्या सीट होत्या ते गरजूंना न देता जे कमी मेरिटची मुलं आहेत, जे पैसेवाले आहेत, त्यांना त्या सीट स्टे वॅकन्सी राऊंडला दिल्या जात होत्या. त्यामध्ये काय करत होते की 20-30 सीट ज्या आहेत त्या ब्लॉक मारल्या जायच्या. म्हणजे ते काय आहे की हायर मेरिटची जी मुलं आहेत ती या ठिकाणी अडवून ठेवत होती सीटा. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी पैसे कॉलेजची गरज नव्हती, कॉलेजला त्या ठिकाणी रिपोर्टिंगची बी गरज नाही, डॉक्युमेंट कॉलेजच्याच हातात असतात. कॉलेजची डॉक्युमेंट जे आहे ती काय वरती जात नाही. आणि शेवटच्या राऊंडला काय करत होती स्टे वॅकन्सीला की तुमची सीट मॅट्रिक्स आली स्टे वॅकन्सीची की त्याच्यानंतर त्या सीट ज्या ब्लॉक मारलेल्या असायच्या त्या सरेंडर केल्या जात होत्या. म्हणजे समजा एखाद्या कॉलेजनं 30 सीट ब्लॉक मारले तर त्या 30च्या 30 सीट स्टे वॅकन्सी राऊंड लागल्यानंतर त्यावेळेस सीट मॅट्रिक्स मध्ये त्या कॉलेजला दिसत होत्या किती सीट विद्यार्थ्याला, 3 नाही तर 4. आता 3 नाही तर 4 सीट दिसल्यानंतर कुठला पोरगा तिथं पर्सनली सगळ्या कॉलेजला व्हिजिट करू शकतो? कोणच करू शकत नाही. आणि त्या ठिकाणी त्यांना कसं असायचं की 50 लाख डोनेशन आणि जे काही गव्हर्नमेंट फी ऑफिशियली भरा. म्हणजे त्या विद्यार्थ्याला ती सीट किती मिळत होती? समजा 1 करोड 80-90 लाख. अशी जर त्या सीटची जर फी काढली तर 35-40 लाख रुपये रेग्युलर मध्ये एखादा विद्यार्थी गरजू त्यावेळेस பைசா கொடுத்து சீட்டை வாங்கிட்டு போயிருவான். அவனுக்குள்ள டாக்குமெண்ட் எல்லாம் அந்த காலேஜ்காரங்க அவங்களே அவங்க தரப்புல ரெடி பண்ணி அவங்களே சப்மிட் பண்ணிடுவாங்க. அதனால ஒன்றும் பிரச்சனை இல்லாம இருந்தது. இவனுங்க சீட்டை வந்து तर त्याच्यामध्ये कसं असतं की हा जो प्रकार आहे तो ह्या वर्षी काही प्रमाणात तो थांबेल असं मला वाटतंय. कारण यावर्षी स्टे वेकेन्सी राऊंड जो आहे तो ऑलरेडी ह्याला दिलेला आहे, सीईटीसीएलला दिलेला आहे शेवटचा राऊंड. त्यामुळे हा जो प्रकार मला वाटतं जर थांबला तर यावर्षी बऱ्यापैकी कटआउट घसरती. म्हणजे जी हायर मेरिटची आपली पोरं होती ना, जी गरजू होती, त्यांना ज्या सीट मिळत नव्हत्या ना त्या सीट ह्या पोरांना यावर्षी मिळू शकतात. त्यामुळं हा जो रँक आहे ना दरवर्षी जो जाणार रँक तो साधारण एक काही प्रमाणात म्हणजे 200, 500, 1000च्या रँकच्या प्रमाणात जर तो रँक खाली आला तर त्यामधल्या बऱ्याच गरजूंना त्या ठिकाणी सीटा मिळू शकतात, की जी दरवर्षी त्या सीटा पैसेवाल्याला मिळत होत्या. त्यामुळं बऱ्याच गोष्टी यावर्षी चेंजेस आहेत. त्यामुळं आताच कुठल्या गोष्टीचा अंदाज लावणं खूप कठीण आहे. पण जे आहे ते आता जसं पुढे येईल तसं आपण त्याच्यावरती रिसर्च करू. जितकं जास्तीत जास्त तुम्हाला ट्रान्सपरंट घेऊन येता येईल तितकं आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. मी एकच सांगेल की प्रत्येकाने काउन्सिलिंग जर जॉईन केलं तर त्यांना पर्सनली मला पण हेल्प करता येईल. आज अनेक विद्यार्थ्यांनी केलंय, पण अजूनही काही विद्यार्थी असे आहेत की त्या ठिकाणी त्यांनी अजून काउन्सिलिंग लावलेलं नाही. पण या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या चुका असतात, जर आपल्या चुका जर झाल्या त्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये तर नक्कीच आपली सीट त्या ठिकाणी लॉस होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन. सर म्हणजे मी आता मगाशी बोललो तोच विषय की कसं तर मी आपलं पेड काउन्सिलिंग म्हणजे जे तुमचं हेच होतं ते जॉईन केलंय आम्ही. फक्त कसं होतं कन्फ्युजन असं राहतं आमचं की बाबा आज जर 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 समजा आम्ही 15 लाखापर्यंत ओढाताण करून जर मुलीसाठी किंवा विद्यार्थ्यासाठी कॅन्डिडेटसाठी करत असू आणि दुर्दैवाने समजा बाबा पुढे पुढे जाऊन जर नाही भेटली तर मग असं कुठेतरी वाटायला नको आपल्याला की बाबा आपण डीम साठी प्रयत्न केला नाही आणि ती 15 मधनं 20 साठी प्रयत्न करायला पाहिजे होता. असं जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन कुठंच म्हणजे कुठंसं नाही पण ते क्लिअर म्हणजे काय त्याच्यातच म्हणजे कन्फ्युजनच राहतं आमचं ते. म्हणजे मी काय सगळ्याच पालकांचं कदाचित असू शकतं की जर जर आपण 15 लाखापर्यंत ओढाताण केली फी साठी तर बाबा 15 लाखाची 20 लाखाला केली असती तर बरं झालं असतं का असं म्हणजे मी जर बोलतो तर कदाचित सगळ्याच पालकांची ही कदाचित काय म्हणतात त्याला की चिंता असू शकते किंवा प्रश्न असू शकतो. तर कन्फ्युजन असंच राहतं की बाबा म्हणजे काय करावं आपण ह्या गोष्टीमध्ये की बाबा नाही. हो सर बोला ना. ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का सर, ही वडाताण 1 वर्षाची नाही तुमची, ही वडाताण 5 वर्षाची आहे तुमची. म्हणजे एक्झॅक्ट बजेट तुमचं 25 ते 30 लाखात वाढते परत. हो
आता तुम्ही पहिल्या वर्षी जर म्हणला 15 लाख रुपये, 15चं 20 करा, 25 करा, पण ते पुढची 5 वर्ष तुमची करायची तयारी पाहिजे त्याच्यामध्ये. नाही सर, आता काय तुमचं 100% बरोबर आहे. फक्त कसं असतं की म्हणजे कॅन्डिडेटसाठी थोडा त्रास आता एवढा घेतला तर अजून त्रास घ्यावा का, हे म्हणजे नाही घेतलाच पाहिजे सर. हो का, मी आमची एक सांगतो आमची चिंताच समजा तुम्ही ही. नाही हो का, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांना त्याची कॅपॅसिटी आहे, ज्यांना तो करू थोडाफार शकतो. अजून काय आधार आहे, बँक लोनचा आधार आहे, हो. किंवा ज्यांना काय थोडीफार प्रॉपर्टी असेल, एक लक्षात ठेवा, आपण जे पण काय कोणासाठी कमवतोय ते त्यांच्यासाठीच कमवणार आहे. लक्षात आलं का? त्यामुळे 100%. त्यांच्यासाठी ही एक आहे ना, एज्युकेशन ही एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्ही एमबीबीएस ला रिप्लेस करू शकत नाही. पण मी एक गोष्ट अगदी सांगेन बरोबर. की ज्यांच्याकडे 5-10 लाखाचा डिफरन्स आहे त्यांनी करू शकता, पण पूर्णच डिफरन्स असेल तर त्या लोकांना खूप कठीण जातं. आज माझ्याकडे जवळजवळ 2-3 मिटिंग झाल्या. त्या 2-3 मिटिंग मध्ये मला तीच गोष्ट जाणवली खूप. म्हणजे त्या लोकांनी शेवटी मग बीएमएस चा विचार केला. म्हणजे माझा एकच हेतू आहे बरोबर. की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी वडाताण करायलाच पाहिजे. मी म्हणणारच नाही. आता मी तुम्हाला बर. सांगू का, मी भाड्याच्या घरात आज पण राहतो, पण माझी पोरं, माझ्या घरातली फॅमिली, आज पण मी त्या पोरांसाठी काम करतोय. आता जो मगाशी मुलगा बसला बोलत होता तुमच्या संग, तो मुलगा आज युपीसीच्या पॅनलवरती इंटरव्ह्यू दिलेला पोरगा आहे. माझा मेहून आहे तो. पूर्ण जबाबदारी मी त्यांची घेतली सगळ्या पोरांची. मला आज त्या घरापेक्षा किंवा माझ्या प्रॉपर्टीपेक्षा माझ्यासाठी महत्वाचं काय तर माझ्या फॅमिली मधल्या सगळ्या मुलांचं शिक्षण. त्यामुळे मी आज माझी पूर्ण फॅमिली आज एक त्यांना एक असं शिक्षण दिलंय की ते आज सगळे उच्च शिक्षित आहेत आणि ही पूर्ण टीम आज माझ्यासोबत काम करते 2 महिन्यासाठी फक्त. म्हणजे शिक्षणाला व्हॅल्यू प्रत्येकानं द्यायला पाहिजे. जर असेल आपल्याकडे तर, आता नसेल तर बघा, आपण एखाद्या गरीबाचं नाही काय करू शकत. सर 100% बरोबर तुम्ही म्हणता ते. म्हणजे जसं एखाद्या मगाशी एक मॅडम म्हटलं होतं की बाबा मला बीडीएस ला नाही झालं तर मी बीएमएस ला करते. थोडस तुम्ही जसं सांगितलं तसं, पण सजेशन किंवा गाईडलाईन किंवा दिशा अशी असावी, म्हणजे तुम्ही खूप चांगलं करता त्याचा विषयच नाही की बाबा माझं 15 लाखाचं बजेट होतं, असं एक एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल. तर मग तुम्ही महाराष्ट्रात डीम साठी नका प्रयत्न करू, तुम्ही कर्नाटक जा, तेलंगणा जा, खूप चांगलं होऊ शकतं. पण कसं असतं की आपण राहतो महाराष्ट्रात, आपण राहतो ग्रामीण भागात. तर ह्या अशामध्ये म्हणजे आमच्यासारख्या काय सगळ्याच पालकांची ती चिंता असू शकते किंवा माहिती नाही की बाबा मी जर युपीला मुलगा पाठवला, मुलगी पाठवली, तेलंगणात मुलगा पाठवला, मुलगी पाठवली, कर्नाटकात पाठवला, तर एक तर विषय असा की बाबा आपण आपल्या क्षेत्रातलं समजू शकतो, भागातलं समजू शकतो, तर तिथला चांगला विषय असू शकतो का पैशाच्या दृष्टीने, पेशंट फ्लो किंवा ह्याच्यानुसार. तर आपलं सजेशन काय की बाबा जर 2-5 लाखाचा डिफरन्स असेल तर तुम्ही त्रास घ्या, पण महाराष्ट्र डीमला जा, का नका घेऊ त्रास, तुम्ही अदर स्टेटला जा, असं आपलं काय सजेशन माझं असू एकच शकेल सर? सजेशन असलं, एक लक्षात ठेवा, मी एक हा गोष्ट सर. सांगेन, आवर्जून सांगेन की हा सर. ज्या बजेटमध्ये तुम्हाला जिथं मिळतंय तिथं जावा. आता हा. तुमचा राहिला विषय सिक्युरिटीचा. आज जर सिक्युरिटी जर पाहिली सर, तर मी हा. माझ्या डोळ्यात एकच पाहिलं की माझं जिथं ऑफिस आहे त्या ऑफिस पासून फक्त 200 मीटर वरती शाळा आहे. हो. आणि त्या शाळेचा जो विषय आहे तो देशभर गाजला. हा. महाराष्ट्र ओके. तर गाजला, पण तो देशभर गाजला. जर आपल्या महाराष्ट्रातील आपल्या घराच्या बाजूतील शाळा सुरक्षित नसेल, मी काय सांगतोय, जर आपल्याच महाराष्ट्रातील आपल्याच घराबाजूची जर शाळा सुरक्षित नसेल, तर मला सांगा आपण बाहेर गेल्यानंतर काय सुरक्षित असू शकतो? किंवा आज अजितदादा आज महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता आणि त्याचं शेवटी विमान जे क्रॅक झालं ते त्याच्या घरी जाऊन झालं. आज जर राज्याचा उपमुख्यमंत्री सुरक्षित नाही, एक लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला की जे ह्याला गुजरातला एक विमान जे क्रॅक झालं त्या एका इमारतीवरती, ती इमारत कुठली होती तर एका मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजची हॉस्टेल होतं आणि त्या हॉस्टेलवरती क्रॅक झालं. ती लेकरं ज्यावेळेस जेवत होती त्यावेळेस शेकडो तिची नावं पण आली नाहीत परत बाहेर. म्हणजे किती विद्यार्थी त्यामध्ये जेवत असतील आणि किती विद्यार्थी त्यामध्ये गायब झाली, ही गोष्ट कधी मीडियाने परत बाहेर आणली नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला शेवटी कर्म आपल्यासोबत आहे. आपल्याला जे मिळतंय ते बेस्ट घ्या, जशा असेल त्या कंडिशन मधनं शिकायची तयारी ठेवा. फक्त एक आहे की त्या लेकरांनी, प्रत्येकाला मी सांगतो की त्या लेकरांनी त्यांचं पोटेन्शियल जर दाखवलं तर जग तुम्हाला नक्कीच पाहिजे. तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये शिकाल, कुठल्या कॅम्पस मध्ये शिकाल, यापेक्षा तुम्ही उद्या समाजाला जाऊन तुमच्यामधून किती त्या ठिकाणी टॅलेंट आहे तुमचं, आज पोटेन्शियल माझ्याकडे होतं, मी तुम्हाला दाखवलं म्हणून तुम्ही माझ्यासमोर 50-60 लोक बसलाय.
म्हणजे हे माझं शिक्षण पाहून नाही तुम्ही बसला, माझं नॉलेज पाहून तुम्ही माझ्यासमोर ऐकताय. अदरवाईज किती तर लोक लेफ्ट झाली, अजूनही तुम्ही लोक लेफ्ट झाला असता. 46 लोक माझ्यासमोर आहेत. यावरती तुमचं मत काय मला सांगा. मला असं वाटतं बरं का, मी ओपन बोलतो या गोष्टीवर. नाही नाही, तुम्ही काउन्सिलिंग चांगलं करता. फक्त मला सांगा, जेव्हा फर्स्ट प्रेफरन्स होतो त्या MBBS घ्यायचं, BMS घ्यायचं का म्हणजे कसं प्रेफरन्स द्यायचं? प्रेफरन्स बघा, प्रेफरन्स पहिला जो असेल तो MBBSच राहील. MBBS ला रिप्लेस तुम्ही नाही करू शकत. पण कधी परिस्थिती असेल तर, परिस्थिती नसेल तर तुम्ही सेकंड प्रेफरन्स BMS ला पण द्यायला पाहिजे, नो प्रॉब्लेम. थर्ड BMS आणि प्रेफरन्स MBBS मध्ये स्कोप आहे का? म्हणजे BMS म्हणजे दॅट इज सर, सेकंड मी एक ऑप्शन. गोष्ट सांगतो. हा, आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला सर. आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी फक्त किती सीट होत्या? 50,000 60,000 सीट होत्या. दरवर्षी त्या सीट 10-10 हजारांनी वाढलेत. आज 1,34,000 सीट MBBS च्या आहेत. आणि आजची जर लोकसंख्येच्या बाबतीत जर हॉस्पिटल्स किंवा पेशंट किंवा डॉक्टरांची जर वस्तुस्थिती पाहिली आपण, तर जर 10 डॉक्टर मध्ये फक्त 2च डॉक्टरांची प्रॅक्टिस दिसते, 8 डॉक्टर असेच बसलेले असतात. आजची कंडिशन आहे. आणि आपली मुलं ज्यावेळेस बाहेर पडणार आहेत त्यावेळेस त्यांना कॉम्पिटेटर किती असेल माहिती आहे का? आता ही बॅच जाईल, त्या बॅचला येणाऱ्या 5 वर्षात 5.5 लाख मुलं ऑलरेडी बाहेर पडलेली असतील. ह्या फक्त 5 वर्षातली, फक्त MBBS ची. इक्विव्हॅलंट BMS पण तितकंच आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाईट कंडिशन कुठे आहे माहिती आहे का? ह्या महाराष्ट्राचे. कारण सगळ्यात जास्त या देशभरातील जेवढी पण मेडिकल कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त मुलं कुठली असतील तर या महाराष्ट्रातूनच आहेत. म्हणजे डॉक्टर ही क्रेज ही फक्त आणि फक्त या महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राबाहेर कुठंच नाही. कारण प्रत्येक राज्याचं काउन्सिलिंग मध्ये त्यांच्या राज्याला कोटा किती आहे? 10-15%, 20%, 25%. आपल्या राज्यात 85% आपल्या फक्त विद्यार्थ्यांना कोटा आहे. कर्नाटकमध्ये 75% कोटा हा बाहेरच्या विद्यार्थ्यांना आहे. 25% विद्यार्थ्यांना त्यांच्या कोटा आहे. लक्षात आलं का? म्हणजे तिथं 75% विद्यार्थी महाराष्ट्रातूनच जातात. तुमच्या छत्तीसगडला 43% विद्यार्थ्यांना कोटा कुठला आहे? तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कोटा आहे. म्हणजे बाहेर येणारे विद्यार्थी इथं कोण येतात? तर ते महाराष्ट्रातलीच येतात. UP ला तीच अवस्था आहे, पंजाबला तीच अवस्था आहे, इकडे उत्तराखंडला तीच अवस्था आहे. म्हणजे जेवढे म्हणजे राज्य महाराष्ट्रातल्या पालकांनाच आवडतं का आपला मुलगा डॉक्टर येस व्हावा? येस, मी तेच सांगतोय तुम्हाला. आणि हे सगळं कॉम्पिटिशन परत महाराष्ट्रात येणार आहे. म्हणजे जर 1,34,000 सीट जर असतील MBBSच्या, तर त्यातल्या 90,000 सीट ह्या फक्त महाराष्ट्रातून भरले जातात. फक्त नाही, वरची 34 मला तेच म्हणायचं आहे की आपण एवढी जवळजवळ 1 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे 5 वर्षात जवळजवळ, तर त्याचे रिटर्न्स ऑफ इन्व्हेस्टमेंट वगैरे आणि ह्यांचं म्हणजे नुसतं MBBS करून नाही फायदा. मग तुम्हाला MD करावं लागणार, नंतर स्पेशलायझेशन करावं लागणार. तर तो पण खर्च आहेच ना. कारण नोबडी म्हणजे MBBS आता म्हणजे इंजिनियर सारखं होईल तेव्हा. नाही इंजिनियर नाही जेवढे सर, आहेत तेवढे MBBS होणार. एक लक्षात ठेवा, क्रेज किती जर तयार झाली ना, तर सर शेवटी कसं आहे माहितीये का सर, या ब्रह्मांडातलं तुम्ही एक युनिक आहात आणि तुम्हाला रिप्लेसमेंट नाहीये. लक्षात आलं? ते तर या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा एक युनिक आहे आणि त्याला रिप्लेसमेंट नाही. फक्त त्याच्यातला तो जागृत झाला पाहिजे. आता माझ्यातला मी जागृत झालोय, माझ्या ब्रेनवरती मी गेली 3 वर्ष काम करतोय, म्हणून महाराष्ट्र मला पाहतोय, महाराष्ट्रातून प्रेम येतंय. आज तुमच्या सोबत मी बोलतोय. कमीत कमी आता जवळजवळ 20 कॉल गेलेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 400 ते 500 कॉल येतात. बरोबर. नाही, मला तेच म्हणायचं आहे सर. आणि पर्सेंटेज म्हणजे सगळेच MBBS होत नाही. 70% काय, तर म्हणजे मी आता माहिती काढली तर 70% हा रेशो असतो. तर 30% लोकांचा MBBS पूर्ण होत नाही. व्हॉट मे बी द रिझन? म्हणजे काय रिझन काय त्याच्यामध्ये असतं कसं असतं त्यांचं? माहितीये का सर, MBBS हा सिलेबस जो आहे ना, त्यामध्ये जाणारी जी मुलं आहेत ना, ती कमी मार्कवाली पण आहेत. समजा आता मला सांगा, आपल्याकडे 213, 110, 213 ही जी मुलं आहेत, ही मुलांची काठिण्य पातळी स्वतःची तेवढी नाही आहे. पण पॅरेंट्सच्या आग्रहाखातीर, म्हणजे त्यांचे पॅरेंट्स कोणतर क्लास 1 ऑफिसर असतील किंवा त्यांचे पॅरेंट्स कोणतर बिल्डर्स असतील, त्यांच्याकडे पैसा असतो. म्हणजे मी कुणाला हे म्हणणार नाही, पण शेवटी आई वडिलांची इच्छा असते. आता काही शिक्षकांची इच्छा आहे की माझा मुलगा डॉक्टरच व्हावा, किंवा सगळ्यांचीच इच्छा आहे. इथं सगळे जेवढे तुम्ही माझ्यासमोर बसलाय या प्रत्येकाची इच्छा आहे की माझा मुलगा डॉक्टर व्हावा. पण त्या मुलानं काय करायचं तिथं जाऊन, हे जर त्यानं नाही ठरवलं, आणि त्याला 3 आयटम असतात फक्त, 3 आयटम मध्ये जर तो मुलगा पास नाही झाला तर तो मुलगा परत बाहेर पडतो. त्याला परत त्या ऍडमिशन प्रक्रियेतनं बाहेर पडावं लागतं. लक्षात आलं का? म्हणजे रिक्स म्हणजे आहेत त्याला ना पण तिथे पण. 3 चान्स, रिस्क 100% आहे सर. आज मला सांगा, कर्नाटकमध्ये तुम्हाला सांगू का, 70% अमाऊंट हे पहिल्या वर्षी काढलं जातं ज्यांचा स्कोर कमी आहे त्याला.
छत्तीसगडमध्ये 2 वर्षाची फी पहिल्याच वर्षी घेतली जाते. म्हणजे हो बरीच अशी मॅनेजमेंटची कॉलेजेस आहेत की तिथं त्या ठिकाणी तुम्हाला, आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पोरगा का फसत नाही, कारण त्या ठिकाणी त्या पालकांकडनं परत करोडभर रुपये काढले जातात आणि त्या मुलाला पास केलं जातं तिथं, कारण त्यांची एक्झाम तिथंच होती. नाही, कारण आम्हाला आता म्हणजे आम्ही जातोय कॉलेजमध्ये तेव्हा ते सांगतात की ऍट अ टाइम तुम्ही पैसे भरा. मग म्हणजे मला आता रिक्स कळली तुम्ही व्हॉट यू आर सेइंग. थँक्यू. की हे पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी फी एकदम का घेतात ते. यस, ह्या गोष्टी सर कोण सांगत नाही ना सर. आता मी जर तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला सांगू का, मी 5 करोड रुपये मी या टेबलला गेले 20 दिवसात सोडले. किती? हम्म. 5 करोड. बरोबर. मी 5 करोड कमवले असते. मी जर एमबीबीएस ला या पोरांना सांगितलं असतं घ्या, तर मी 5 करोड डायरेक्ट कमवले असते. पण मी त्या टेबलला सोडलेत मी स्वतःला, कारण मला पैशापेक्षा व्हॅल्यू त्या एज्युकेशनची आहे. कारण मी माझ्या आयुष्यात शून्यातून आलोय, मला त्याची पैशाची गम नाही. मला आला पैसा तरी मला टेन्शन नाही, नाही आला तरी मला टेन्शन नाही. पण मी आज या महाराष्ट्राचा सेलिब्रिटी का आहे, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक पालकांच्या मनामनात माझं नाव आहे. बस, याच्यापेक्षा आपण जास्त काय कमवू शकत नाही, मी सांगतो तुम्हाला. थँक्यू. हॅलो. येस, बोला. हा सर, आता जो महाराष्ट्राचा कट ऑफ हा खाली जाणार का सर? मग जास्त नाही, एक 5-10 हजारांना ड्रॉप होऊ शकतो एससीचा रँक न, म्हणजे ते 4-5 मार्काच्या डिफरन्स येईल, जास्त नाही येणार. अच्छा. तर सर बीडीएस वगैरे त्याचा कट ऑफ कसा राहील मग सर बीडीएसचा? बीडीएस ला जास्त कट ऑफ लागत नाही. बीडीएस नॉर्मल जी पोरं आहेत ज्यांचा स्कोर 250, 300, 350 आहे, त्या विद्यार्थ्यांना बीडीएस मिळून जातं. बीडीएस मध्ये डीम्ड मध्ये कॉम्पिटिशन नसतं अजिबात. माझ्या मुलीला सर एससी कॅटेगरीतून आहे, 254 मिळाले सर. कॅटेगरीचा इथं बेनिफिट नसतं डीम्ड मध्ये काय, पण तुम्हाला मिळून जाईल. जरी तुम्हाला महाराष्ट्रातलं एखादं नाही कॉलेज मिळालं तर बँगलोरचं वगैरे कॉलेज मिळून जातील. त्या ठिकाणी तुम्ही चांगले कॉलेज सिलेक्ट करू शकता. अच्छा, डीम मध्ये का? डीम मध्ये डीम्ड मध्ये मिळू शकता. पण तुम्ही याच राऊंडला उतरा आणि प्रॉपर तुम्ही चॉईस फिलिंग करा, कारण बरेच कॉलेज जे असे असतात की त्या ठिकाणी तुम्हाला माहित नसेल आणि तुम्ही टाकलं तर त्या ठिकाणी रिग्रेट होऊ शकतं. त्यामुळं मी प्रत्येकाला सांगतो की चॉईस फिलिंग करण्यापूर्वी एका विशिष्ट काउन्सिलरला तुम्ही भेटावं. अच्छा. आता जे ऑल इंडियाचा राऊंड सुरू झाला त्यामध्ये कसं? हा, येस, एमसीसी. सर गेल्या वर्षीच्या मार्कापेक्षा 2 मार्क खाली जाईल कट ऑफ का रँक नुसार? रँक नुसार खाली जातो. रँक नुसार मार्काने 4-5 मार्काचा डिफरन्स येऊ शकतो. सर मागच्या वेळेस प्रायव्हेट, सर एक वेळेस मी प्रायव्हेट मुलींसाठी ओबीसी 476 मार्काला गेलतो सर, पण रँक त्याचा 88,000 होता. तर ह्यावेळेस रँक त्या मार्काला जास्त आलाय सर. माझ्या मुली 488 आहे, तरी पण अशी भीती वाटती भाऊ का नाही होते, म्हणून विचारायला तुम्हाला. मार्कवर जाऊ नका सर. या वर्षी डिफरन्स गेल्या वर्षीची जी मार्क होती ना त्याच्यापेक्षा 50 मार्कानं वर आहे आपण. लक्षात आलं का? गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्याला 257 ला डीम्ड मिळालं, त्या या वर्षी तेच कॉलेज तुम्हाला 310, 315 ला मिळेल. लक्षात आलं? माझे 488 सांगू शकत नाही असं म्हणा. नाही सांगू शकत सर, आता सांगू शकत. ओके सर. नेक्स्ट कोण? तर महाराष्ट्रामध्ये बीएमएस ला स्कोप जास्त आहे की बीडीएस ला स्कोप जास्त आहे? मॅडम, स्कोप मी एक गोष्ट तुम्हाला सांगू, जे तुमच्या परिस्थितीला मिळतंय, जिथं तुम्हाला योग्य वाटतंय तिथं जा. स्कोपचा तुम्ही टेन्शन घेऊ नका. एज्युकेशन हे आता स्कोप साठी करायचं नाही आपल्याला. एज्युकेशन हे फक्त एक साधन आहे, साध्य त्या विद्यार्थ्याला करायचं आहे. उद्याच्याला काय जाऊन ती पुढे समाजामध्ये सेवा करणार आहे त्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड राहणार आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी इथं कमी नाहीयेत. समाजामध्ये डॉक्टरांची कमी नाही, पहिलं डॉक्टरांची कमी होती, त्यामुळे लोकांना गरज पडत होती की बाबा विशिष्ट प्रकारच्या डॉक्टरकडे आपल्याला जावं लागेल. आता तसं काही राहिलेलं नाही. त्यामुळे इथून पुढचं जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन तुम्हाला फक्त एक साधन असेल,
जो विद्यार्थी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देईल, चांगल्या पद्धतीने त्याचं कम्युनिकेशन स्किल असेल, तरच त्या ठिकाणी तुमच्याकडे लोक घेणार. आता या ठिकाणी मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही का माझ्या सोबत आहात त्याचं रिझन आहे की माझ्याकडे ट्रान्सपरन्सी आहे, माझ्याकडे ऑनेस्टली आहे, मी इमानदारीनं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, म्हणून तुम्ही माझ्या समोर आहात. अदरवाईज हो तुमच्या सर. घराच्या बाजूला पण आता इथं महाराष्ट्रातून आपल्या प्रत्येक जिल्ह्यातून लोक आहेत. तुम्ही मगाशी पाहिलं प्रत्येक जिल्ह्यातील हो लोक सर. आहेत का? त्यांच्या तिथं बाजूला काउन्सिलर नाहीत का? आता त्यांनी काय मला पाहिलंय का? माझं ऑफिस तर बघितलंय का? आज मला परवा दिवशी काल माझ्याकडं दादरा नगर हवेली मधून एका मुलीनं माझं पेड काउन्सिलिंग घेतलंय. राजस्थानच्या आज सकाळी एका महिलेनं माझ्याकडे काउन्सिलिंग जॉईन केलं, कर्नाटकसाठी तिला ऍडमिशन घ्यायचं आहे. किंवा गुजरात मधनं एक महिला आपली आहे की ती आपल्या महाराष्ट्रातलीच आहे, ती फॅमिली तिकडे जाऊन ती राहतात. त्या लोकांनी माझं काउन्सिलिंग घेतलंय. त्यांनी काय मला पाहिलं का? नाही. त्यांनी लाखो रुपये मला भरलेत. फक्त काय एक विश्वासावरती. काम हे विश्वासावरती होणार आहे. इथून पुढच्या काळात तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं लोकांना सेवा द्याल, किती वेळ द्याल त्यांच्यासाठी. आज सकाळी मी 6 वाजल्यापासून आमची पूर्ण टीम रात्री 12:30 वाजेपर्यंत नॉनस्टॉप बोलतोय, नॉनस्टॉप. हा हो जोक सर. नाही. एवढं 16-16 तास, 18-18 तास लोकांसाठी झिजायचं. पैसा कमवून कॅबिन मध्ये बसून नुसतं पैसे घेऊन लोक बसणारे भरपूर बघितले असतील काउन्सिलर. पण आम्ही आज रात्रंदिवस लोकांच्या सेवेत आहे. फक्त आणि फक्त बरोबर का? की आपल्याला आपला स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे उद्याच्या. लक्षात बरोबर आलं बरोबर. का? हो सर. थँक्यू सर. बरोबर. येस. ज्यांना सर तुम्हाला मला क्लिअरिटी द्या, प्रत्येकाने टाईप करा की तुम्हाला काय क्लिअरिटी मिळत्या. सर बोलू का? येस सर, बोला. सर मला 318 मार्क्स आहे SC कॅटेगरी. सर काही चान्स आहे का MBBS चा महाराष्ट्रात? अरे भाऊ, 318ला तुझा ऑल इंडिया रँक चेक कर, महाराष्ट्रातल्या सीट चेक कर आणि मग विचार कर की आपल्याला मिळेल का ऍडमिशन. थोडं अनालाइज करा रे. आपण पर्यंत आता आपण आपण एक लक्षात ठेवा, आपण स्वतःचा रिसर्च स्वतः करता आला पाहिजे. ठीक आहे सर, थँक्यू. सर नमस्कार, पुण्याहून बोलतोय. येस सर. माझ्या मुलीला 253 आहेत, SC ओके. कॅटेगरीमध्ये आहे. तर येस. तिला BMS साठी घ्यायचंय. तर फॉर्म जे भरताना आपले गव्हर्नमेंटचं मिळेल का, किंवा मग नाही डीम साठी ट्राय केला पाहिजे? सर, गव्हर्नमेंट कसं मिळेल सर तुम्हाला? तुम्ही मॅनेजमेंट मधून घ्यावं लागेल सर. डीमला का? डीमडला पण घेऊ शकता किंवा तुम्ही आपलं सेमी गव्हर्नमेंट मॅनेजमेंट मध्ये घेऊ शकता किंवा कर्नाटक वगैरे घेऊ शकता. कर्नाटक वन ऑफ द बेस्ट ऑप्शन BMS साठी आहे की जिथं पाठवेल त्या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन क्वालिटी मिळेल आणि पैसा कमी लागेल. दोन्ही गोष्टी वाचतील. नाही नाही, डीम आणि सेमी प्रायव्हेट मध्ये तुम्हाला काय वाटतंय, कुठं सेमी शिक्षणाचा गव्हर्नमेंट मध्ये दर्जा गेला चांगला ना आहे? सर, हो का, सेमी गव्हर्नमेंट पेक्षा डीम्ड कधी पण चांगलं. 8 लाखापर्यंत तुमची फीज आहे. तेवढी तुमची भरायची तयारी बर. असेल तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि डीमला मध्ये राऊंड मध्ये पहिल्या दुसरे लागू शकेल का तसं सांगता येणार नाही सर. नंबर? लागू शकेल पण शेवटपर्यंत तुम्हाला ट्राय करत राहावं लागेल. लागेल पण काय अडचण नाही ना डीम्ड मध्ये. आणि डीम्ड मध्ये जास्त मुलं जात नाहीत BMS ला. ओके सर, थँक्यू. नमस्कार सर. बोला. नमस्कार. हा, माझ्या मुलीला 276 मार्क्स आहेत ओपन कॅटेगरी. मी BMS साठी बघतोय, तर महाराष्ट्रामध्ये ऑप्शन बघू का कर्नाटकामध्ये बघू? कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन केलंय मी. आता कर्नाटक बेस्ट आहे ना तुम्हाला. आणि काय पॉसिबल फीज असेल? पॉसिबल तिथे 4 लाख रुपये फी आहे सर. 4 लाख रुपये पर इयर. फक्त कॉलेज सिलेक्ट करताना व्यवस्थित करा. कॉलेज सिलेक्ट करताना व्यवस्थित करा. ओके. महाराष्ट्रामध्ये चान्सेस नाहीये? महाराष्ट्रामध्ये चान्स आहेत पण मॅनेजमेंट मधून. मॅनेजमेंट तिथं काय फी असेल? 6 लाख रुपये पर इयर. 6 लाख. ओके ओके, थँक्यू. सर BDS ला डीम मधून महाराष्ट्रामध्ये काय फीज आहे सर? 5.5-6 लाख रुपये पर इयर. येस. अच्छा. ट्युशन फी का सर ते? ट्युशन फी. सर मग इथे DY पाटीलला पण तीच आहे का? DY पाटील आणि भारती? 8-8.5 लाख रुपये. हे सर्वात जास्त आहे का मग?
येस. सर ठीक आहे एक शंका होती. आपण AI ऑल इंडिया कोट्यातून ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करू तर त्यावेळेस इंडियातली सगळी स्टेट त्यात इन्क्लूड आहेत का काही स्टेट त्यात वगळलेली आहेत? नाही, जे गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत इंडियातली त्याचा 15% कोटा स्टेटची, आणि सेंट्रल जी कॉलेजेस आहेत त्यांचा 100% कोटा, आणि ज्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत त्या सगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटी त्याचा 100% कोटा हा त्याच्यामध्ये असतो एमसीसी मध्ये. ओके. तीनशे 46 SC BMS महाराष्ट्र तुम्हाला मिळून जाईल ऍडमिशन. सेमी गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही ट्राय करा. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुमचा नीटचा स्कोर काय आहे आणि तुमची कॅटेगरी जर कळवली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी प्रेडिक्ट करता येईल की तुम्हाला कोणत्या रँकला कोणतं कॉलेज लागू शकतं. जेही या ठिकाणी फेसबुक, इंस्टा आणि युट्यूब वरती जे आज लोक या ठिकाणी पाहत आहेत त्यांच्यासाठी आज आपण जी आमची व्हॉट्सअप आणि टेलिग्राम कम्युनिटी आहे त्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम कम्युनिटीवरती आम्ही डेली 7 ते 9 या वेळात विद्यार्थ्यांना या ऍडमिशन काउन्सिलिंग संदर्भातले जे काही प्रश्न असतील, या ऍडमिशन काउन्सिलिंग संदर्भातल्या ज्या काही नवीन अपडेट्स असतील ते आम्ही डेली देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपण या ठिकाणी जर जॉईन झाला, आमची फेसबुक आणि व्हॉट्सअप कम्युनिटी, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप कम्युनिटी जर जॉईन केली तर या ठिकाणी मी नक्कीच तुम्हाला तुमचेही प्रश्न या ठिकाणी आमच्या या झूमच्या प्लॅटफॉर्मवरती मांडता येतील, आणि तुमच्या मुलामुलीला डॉक्टर होण्याच्या स्वप्नांसाठी आम्ही एक पाऊल तुमच्या सोबत असू आणि तुमचं स्वप्न या ठिकाणी साकार करू. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. थँक्यू सर.